प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच ते शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9851144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टलच्या सोलापूरचे अधिकृत नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. भरपूर साक्षी घडत आहेत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं, आशा साळवे, त्यांनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की महिना झाला त्यांचा हात दुखत आहे, हाताला मुंग्या येत आहेत आणि पास्टर सगळं औषध करून झालं पण तरी पण महिनाभर झाला हात दुखत आहे. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की पास्टरांनी ओके सेंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून हात पूर्ण बरं झाला, मुंग्या येणं अद्भुतरित्या थांबलं. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. बहीण डिंपल हरिदास खेडकर, या बहिणीला डेंग्यू झाला होता आणि पेशी देखील कमी झाल्या होत्या. दवाखान्यामध्ये ती बहीण ॲडमिट होती आणि डॉक्टरने सांगितलं होतं की परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. पण अशा परिस्थितीत देखील त्या बहिणीने पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितलं, फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या दयेकृपेने अद्भुतरित्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या पेशी नॉर्मल झाल्या आणि त्या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. आपल्या चर्चमधील भाऊ रोहन हा मागील वर्षी ITIमध्ये डिझेल मेकॅनिक ह्या कोर्स त्या ठिकाणामध्ये तो करत होता आणि प्रत्येक वेळी तो पास्टरांकडे येत होता, प्रार्थना करून घेत होता. मागच्या आठवड्यामध्ये त्याचा रिझल्ट लागला. परीक्षेला जाण्याच्या आधी देखील त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराने अद्भुतरित्या महान कार्य रोहनच्या जीवनामध्ये केलं आणि त्याला 78% पडले आणि तो कॉलेजमध्ये 3रा आला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधील ब्रदर प्रवीण साबळे हे यावेळेस पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चमधील ब्रदर प्रवीण साबळे आहेत. त्यांची साक्ष आहे की त्यांनी सांगितलं ज्यावेळेस ते चर्चला येत नव्हते त्यावेळेस त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यांना ज्ञान देखील नव्हतं, आरोग्य नव्हतं आणि पैसे देखील नव्हते. अशा परिस्थितीमध्ये ते या मंदिरामध्ये आले आणि आल्यानंतर देखील त्यांना पैशाची गरज होती. पण त्यांना लोक नावं ठेवत होते की तुलाच आरोग्य नाही, तू पैसे काय कमवू शकतो आणि जर तू आम्हाला मागण्यापेक्षा ज्या ठिकाणामध्ये तू जातोस तर तुझा देव तुला देत नाही का, असे लोक त्या ठिकाणामध्ये त्याला बोलायला लागले. पण त्यांनी त्या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं आणि पास्टरांच्या वचनाच्या द्वारे त्याला एक नवीन हुरूप आला आणि प्रत्येक वेळी पास्टर त्याला गायडन्स करत होते. प्रत्येक वेळी निराश झाल्यानंतर परमेश्वराच्या वचनाने त्याला पुन्हा एकदा नवी उभारी मिळत होती आणि ह्या सगळ्यांचं खरोखर अद्भुतरित्या परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. आणि त्यांनी साक्ष सांगितली की आधी त्याला काम नव्हतं, आधी त्याला बुद्धी नव्हती, पण जसं तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊ लागला, वचन ऐकू लागला, या ठिकाणामध्ये काम करू लागला, हे करत असताना अद्भुतरित्या परमेश्वराने त्याला पूर्ण आरोग्य दिलं. आणि एवढंच नाही तर आता त्यांनी सांगितलं की तो कुठलंही काम जरी करत नसला तरी सर्व त्याच्या पैशाची गरज परमेश्वर अद्भुतरित्या पूर्ण करतो. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊया. हे परमेश्वराच्या वचनाचे. सर्व समर्थ देवाकडे आमची दृष्टी आम्ही लावतो. कठीण, अशक्य ज्या गोष्टी घडू शकत नाही प्रभू त्या घडवायला सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देव आम्हाला हताश, निराश, कष्टी, दुःखी कधीच राहू देत नाही. मुळामध्ये देव ही संकल्पना यासाठी आहे, मनुष्य म्हणून या पृथ्वीतलावर आम्ही राहत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाला आम्हाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळं आम्हाला देवाचा शोध घेणं फार गरजेचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये असलेलं की मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं. पीडित होणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलं आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ते लेकरांना एक टिक्का देतात किंवा ते इंजेक्शन असतं.
आम्ही पण घेतलं इंजेक्शन मला करोना काळामध्ये. आणि ते दिल्यावरती त्या लहान लेकराला ताप येतो. आम्ही डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो की त्याला ताप आला. डॉक्टर त्याला सांगतात ताप येणं चांगलं आहे. का तर अँटीबॉडीज तयार झाल्या. म्हणजे एक इंजेक्शन दिलं ॲटोमॅटिक अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे काय, लढण्याची ताकद. आता बायबलमध्ये ते सांगितलं, मी पीडित झालो म्हणजे माझ्या अँटीबॉडीज तयार झाल्या, लढण्याची ताकद निर्माण झाली. पीडाच नाही आली, अँटीबॉडी होणार कशा काय तयार, आणि लढणारच नाही तरी विजय होणार कसं काय. लक्षात ठेवा, लढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर एक डोस देतो. डोस दिल्याशिवाय, बरं आता डोस दिल्यावर ताप तरी यायला पाहिजे, पण आम्हाला ताप नको असतो नाही का. आम्हाला वाटतं की बिना तापाचं जीवन असावं. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये मजबूतीने चालता, आज विषय फार सुंदर आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी तुमची बौद्धिक आत्मिक क्षमता वाढावी, विचाराची पातळी तुमची वाढावी. आणि असंख्य विश्वासणारे लोक जगामध्ये आहेत. या असंख्य विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनातला एक टप्पा आहे, आणि त्या टप्प्यामध्ये परमेश्वर त्यांची पुनर्बांधणी, रिस्टॉरेशन कसा करतो या संबंधाने आज आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी पाहणार आहोत. एक वचन पवित्र शास्त्रामध्ये सगळ्याला पाठ असणारं वचन आहे. मला वाटतं ते वचन वाचू, मग आपण पुढे जाऊया. नीतिसूत्राचं पुस्तक 24वा अध्याय आणि त्याचं 16 वचन. नीती 24:16. हा, कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पुन्हा उठतो, पुन्हा उठतो. कोण पडतो? धार्मिक. कोण पडतो? धार्मिक. मुळामध्ये आम्हाला धार्मिक पडतो ही कल्पनाच नसते. आणि किती वेळा पडतो? 7 वेळा. आणि उठतो किती वेळा? प्रश्न तो आहे, धार्मिक व्यक्ती पडत नाही असं आमच्या डोक्यामध्ये कल्पना घेऊन आम्ही चालतो. आम्हाला वाटतं धार्मिकाने नाही पडलं पाहिजे, धार्मिक व्यक्ती पडूच शकत नाही. पण शास्त्रामध्ये सांगितलं धार्मिक व्यक्ती पडतो आणि 7 वेळा पडतो आणि पुन्हा उठतो. आता बघा, या वचनामध्ये प्रभूला आम्हाला काय शिकवायचं माहिती का? पडणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पडणं एक प्रक्रिया आहे. लहान लेकरू एकदम चालत नसतं. धार्मिकाला लहान लेकराची उपमा दिलेली, म्हणून तो म्हटला नाही का, बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका. धार्मिकाची प्रोसेस बालकासारखी असते. आणि ते चालतं, ते पडतं, पण ते पडल्यावरती चालण्याचं सोडत नाही. बघा, ते लेकराच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, ते पडतं, तुम्ही त्याला चालू देत नाही, पण ते लेकरू तुमची नजर चुकवतं आणि परत चालतं. म्हणून येशू म्हटला, बालकासारखं झाल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यामध्ये येऊ शकत नाही. जर शास्त्र तुम्ही उलगडलं तर शास्त्रामध्ये पडणारे आणि उठणारे, पडणारे आणि उभे राहणारे असंख्य लोक त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. असंख्य लोक. परंतु कित्येक वेळा पडण्याच्या प्रोसेस नंतर उभं राहण्याची प्रोसेस होऊ शकत नाही. त्यामुळं कित्येक लोक माघारी जातात. कित्येक लोक माघारी जातात. देवाचा त्याग करतात, विश्वासाचा त्याग करतात, धार्मिकतेचा त्याग करतात. परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, मी या पृथ्वी तलावरती हरवलेले शोधण्यासाठी परत आलो. म्हणजे नेमकं काय हो? हरवलेले शोधण्यासाठी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही धार्मिक बनता तेव्हा तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कोण करणार आहे प्रयत्न? लुसिफरचं काम काय आहे? तो तुमच्या भाकरी खाणार नाही, तो तुमची नोकरी घालवणार नाही, तो तुम्हाला आजारपण दे. लक्षात ठेवा, हे डोक्यातनं काढून टाका. हे लोक म्हणतात सैतानानं आजारी पाडलं, सैतानाने नोकरी. सैतान एवढे साधे कामं करत नाही. आजारी व्हायरसने पडता, नोकरी तुमच्या चुकांमुळे जाती, तुमचं कर्जबाजारीपणा सैतान तुम्हाला कर्ज काढून देत नाही. तसा असता तो सैतान मी शोधला असता. मला कर्जाची गरज नाही का, मी मागितलं असतं, त्याला म्हटलं असतं सैतान आम्हाला कुठून तरी बँकेतनं पैसे काढून दे, आणि मग मी ते मारल्यासारखं भारत सोडून पळून गेलो असतो, जाऊन लपलो असतो कुठेतरी. सैतान तुम्हाला कर्जबाजारी करत नाही, सैतान तुम्हाला आजारी पाडण्याचं काम करत नाही. सैतान
तुम्हाला धार्मिकतेमधनं पाडण्याचं काम करतो. त्याचं कामच ते आहे. बरं, हे काम करत असताना अहोरात्र किती वेळा पाडणार हो? 7 वेळा. धार्मिक किती वेळा पडेल? 7 वेळा. 7 वेळा पडेल. तरी पुन्हा उठतो. काय शब्द आहे वाचा बरं? धार्मिक 7 वेळा पडला तरी 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो. आता त्याच 28 नीतीच्या 24व्या वचनाच्या 15 वचनामध्ये वाचा बरं. अरे दुष्टा, धार्मिकाच्या घराचा नाश करण्यास टपू नको. इथं काय म्हटलं? कोण आहे तो दुष्ट? सैतान. आता घर कोणतं? तुमचं आत्मिक घर. म्हटलं नाही का, एकानं घर बांधायला सुरुवात केली, एकानं वाळूवर बांधलं, एकानं खडकावरती बांधलं. दोन्ही घरावरती वारा आला, संकट आलं, वादळ आलं आणि त्या घराचा नाश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही घर बांधताना हा दुष्ट तुमचं घर बांधलेलं घर पाडण्याचा प्रयत्न करणार. सैतानाचं काम आहे. तर येशूला सुद्धा पाडण्याचा प्रयत्न केला. येशू पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन आणि वर आला, अरण्यामध्ये गेला, 40 दिवस 40 रात्र उपवास केले. त्याचं घर पाडण्याचा प्रयत्न त्यानं केला. त्याची परीक्षा त्यानं केलेली आहे. पण येशू परीक्षेमध्ये पडला नाही. कारण जर तो पडला असता, परीक्षेमध्ये असफल झाला असता, तर कदाचित देवाची योजना पूर्ण झाली नसती. काय देवाची योजना होती? एक निर्दोष निष्कलंक व्यक्तीनं आपलं जीवन नीट ठेवून सगळ्याचं पाप स्वतःवरती घ्यावं आणि करार पूर्ण करावा. आणि त्या कराराच्या बदल्यामध्ये दुसरा एक छोटासा करार प्रभू देणार होता. कठीण करार, कठीण आज्ञा पालन करणं कठीण आणि मनुष्याला सोपं नव्हतं. मग त्यांनी नवीन करार प्रस्थापित करणं होतं. येशूनं ते दाखवलं करून. परंतु जेव्हा तुम्ही शास्त्राचा अभ्यास करता तेव्हा धार्मिकाच्या जीवनातले चढ उतार, आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये पडू शकता. बरं, एकदा नव्हे 7 वेळा तुम्ही पडू शकता असं शास्त्रामध्ये लिहिलं. शमशोनाला 7 प्रमुख प्रकार, 7 बटा असं लिहिलेले, 7 बटा आहेत. आणि त्याच्या 7 बटा काढल्यावरती शास्त्रामध्ये लिहिलं की जेव्हा त्या 7 बटा जातील तेव्हा शमशोनाची ताकद निघून जाणार आहे. म्हणजे 7 बटा त्याच्याकडे होता. तसं शास्त्रामध्ये आत्मिक जीवनामध्ये 7 वेळा पडण्याचा अनुभव, 7 टप्पे आहेत. मला ते टप्पे नाही सांगायचे, पण धार्मिक 7 वेळा पडतो. 7 पायऱ्यांनी तो पडत असतो. त्या 7 पायऱ्या त्या पण नाही मला तुम्हाला सांगायच्या, कारण तो एक बायबल स्टडी. परंतु प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती या व्यक्तीवरती हल्ला करण्यासाठी सैतान टपलेला असतो. त्याचं काम काय? तुम्हाला निराश करावं. तुम्ही देवाच्या योग्यतेचे नाही, तुम्ही स्वर्गामध्ये जाणार नाही, तुम्हाला कोणी प्रेम करत नाही, तुम्हाला कोणी समजून घेत नाही, तुम्हाला ही गोष्ट करणं कठीण आहे, तुम्ही देवाच्या योग्यतेचं नाही, स्वर्ग तुमच्यासाठी कठीण आहे, या जगामध्ये तुमचं कोणीच नाही. निराश 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 निराश. आणि एकदा का तुम्ही निराश झाला की मग तो तुम्हाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जेव्हा तुम्ही धार्मिकतेचं पहिलं पाऊल टाकता तेव्हा तुम्ही पडण्याचं पहिलं पाऊल टाकता. नुसतं धार्मिकतेचं पहिलं पाऊल टाकत नाही, तुम्ही पडण्याचं पहिलं पाऊल टाकता. आणि तुम्हाला तो पडण्याचा अनुभव येणार आहे. दुष्ट त्या ठिकाणामध्ये आणि तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सैतानाचं कामच आहे नीतिमानाला पाडणं. सैतान जगामध्ये असणाऱ्या पापी लोकांना किंवा जगामध्ये असणाऱ्या देवावरचा विश्वास नसणाऱ्या लोकांना पाडत नाही. जे देवामध्ये विश्वासानं जीवन जगतात त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यात मोठा विजय कोणता माहिती का? धार्मिक पडतो आणि पुन्हा उठतो, तो सगळ्यात मोठा विजय आहे. धार्मिक पडतो आणि पुन्हा उठतो. मग आता हे उठणार कसं काय? पडला, उठणार कसं काय? मला माहिती की आजचा संदेश जेवढे यूट्यूबला ऐकतील ते पडलेले परत एकदा उठतील, ते परत एकदा उठतील. लक्षात ठेवा, संदेश पुष्कळ आहेत माझ्याकडं. आम्ही आल्यावर पण 4-5 संदेश, कालपासून परवापासून सगळं 4-5 संदेश त्याचा विचार करत होतो. आणि मग आज सकाळी आल्यावर पण मंदिरातनं देव निघून गेला, तो एक फार सुंदर संदेश होता. पण इथं आल्यावर मला असं वाटलं की नाही, संदेश द्यावा का, वर्शिप करता करता असं वाटलं न जाणो कदाचित माझा दिवस शेवटचा असेल किंवा ऐकणाऱ्या व्यक्तीचा दिवस शेवटचा असेल. मग हा संदेश जर त्याच्याकडे गेला नाही आणि तो पडलेला जर उठला नाही तर कदाचित
प्रभूनं दिलेल्या ज्ञानाचं सगळं काही व्यर्थ होऊन जाणार आहे. मग मला पवित्र आत्मा सांगत होता की तो संदेश लोकांना दे की जे पडलेले आहेत पण उठतील आणि देवाच्या राज्याचं काम करतील. लक्षात ठेवा, देवाला त्याच्या लोकांचं काम करण्यासाठी पडलेल्या लोकांना उभं करण्याचं तो पवित्र आत्म्याला का शिकवत असतो. पवित्र आत्मा उभं करतो त्यांना. आणि जेव्हा तो उभं राहण्याच्या प्रोसेसमध्ये येतो, बऱ्याच लोकांना पडल्यावर कसं उभं राहायचं ते कळत नाही. कसं उभं राहावं? प्रभू तुम्हाला स्वतः तर उभं राहण्यासाठी हात देऊन करणार नाही की तुम्ही आता उभं राहण्याची एक प्रोसेस आहे, ती तुम्हाला उभं राहण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही पडलेला आहात, पाडणारा त्या सैतानाने तुम्हाला धक्का दिला आणि तुम्ही पडला, याचा अर्थ सगळं संपलं नाही. मुळामध्ये देवाला कधीच वाटत नाही तुमच्यातला अभिषेक, तुमच्यातलं पाचारण, तुमच्यामधलं कॉलिंग, देवानं दिलेली तुम्हाला विशेष प्रकारची गोष्ट देणगी हे अशाच पद्धतीने नष्ट होऊन जावी अशी देवाला कधीच वाटत नाही. काय मोशे पडला नाही? दगडी पाट्या घेऊन वरून येताना तो पडला, एवढा मोठा मोशे. परंतु जेव्हा दगडी पाट्या घेऊन खाली आला, खाली आल्यावर लोक मूर्तीसमोर नाचत होते, तो पडला. कसा पडला? दगडी पाट्या फोडून टाकल्या त्याने, तो पडला. हो, दावीद माझ्या हृदयासारखा, परंतु युद्धाला जाण्याच्या ऐवजी घरी थांबला आणि आम्ही पाहतो की तो व्यभिचाराच्या पातकामध्ये पडला तो. मग देवाने त्याला सोडलं का? ही गोष्ट ध्यानात घ्या. जर प्रभूनं त्याला सोडलं असतं तर येशूचा जन्म त्याच्या कुळातनं झालाच नसता, त्याच्या कुळामध्ये येशू जन्माला आला नसता. तो दाविदाचा पडलेला डेरा मी पुन्हा उभा करेल, त्याची भगदाड मी बुजवेल. म्हणजे प्रभूला पडलेल्यांना उभं करण्यामध्ये देवाला जास्त आनंद आहे. आणि आज सकाळी तो संदेश त्या लोकांसाठी आहे जे पडले. या संदेशानंतर ते सगळे उठणार आहेत, उठणार आहे. एक नवीन आशा. बरं, नुसते उठणार नाही तर उठून देवाच्या कामासाठी ते सिद्ध होणार आहेत. पडा, उठा. पडलं म्हणून माघार पण घ्यायची नाही. लक्षात ठेवा, सैतानाला सगळ्यात जास्त काय बघा, दोन प्रकारचे लोक असतात. आता चिखल आहे, पूर्वी आता जरा रस्ता चांगला, काही लोक वर टेकडीवर थांबलेले असतात आणि छान कपडे घालून तुम्ही वरून येता आणि चिखलात घसरता आणि पडता. पडल्यानंतर कोणीतरी मागून ते हसत असतं. का हसत असतं माहिती का? एवढे चांगले कपडे घालून, याच्यात आनंद आहे त्यांना. आणि मग जवळ पडला का? हो ना, तुम्ही हिलचे सँडल घातले म्हणून पडला. अहो, ते पडला हे बघा, तो हे मनोवृत्ती काय असते? पडलेल्या लोकांना हसणारे पुष्कळ असतात. देव हसत नाही, देव उभं करतो. परमेश्वर उभं करतो. पण कसं उभं करतो माहिती का? मी ज्यावेळेस तो संदेश वाचत होतो, बऱ्याच दिवसात ते वचन माझ्या नजरेखाली येत होतं. मी असं एक वचन घेतो, त्याच्यावरती पवित्र आत्म्याला विचारतो, शिकव. तर संदेश असेच डोक्यामध्ये येत नसतात. संदेशासाठी मार्गदर्शन लागतं, कसं उभं करायचं. आता तुम्ही विचार करा, धार्मिक पडतो आणि पुन्हा मुळामध्ये आमच्या डोक्यात धार्मिकानं पडूच नये. आमच्या डोक्यात काय असतं? पडायलाच नाही पाहिजे, धार्मिकानं पडायलाच नाही पाहिजे, धार्मिकानं धार्मिकच राहिलं पाहिजे. परंतु शास्त्रामध्ये सांगितलं तो 7 वेळा पडतो, 7 वेळा तो उभं राहतो. पाडणारा त्याला. आणि लक्षात ठेवा, ज्या अर्थी त्याला तो पाडतो ना, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या झाडाचं फळ पिकतं ते पडतं, पिकत नाही ते कसं काय पडेल? म्हणजे तुम्ही परिपक्व होता तेव्हा कोणीतरी तुम्हाला दगड मारतो, कोण तर तुम्हाला धक्का देतो. म्हणून लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांची समस्या आहे. पूर्वी माझा पती खूप प्रार्थनेत होता, माझा मुलगा खूप प्रार्थनेत होता, माझ्या घरातले खूप प्रार्थनेमध्ये होते, पण आता ते प्रार्थनेत नाही. आज पुष्कळ लोकांच्या समस्या आहेत. मला पुष्कळ लोकांचे कॉल येतात, त्यांच्या सगळ्या समस्येचं उत्तर या संदेशामध्ये असेल. कोणीतरी मला सांगितलं की माझा मुलगा पूर्वी चर्चमध्ये जाऊन लीडिंग करत होता, बायबल वाचन करत होता, संदेश सुद्धा देत होता. अशी लोकांचे कॉल्स मला येतात. परंतु आता तो व्यसनाधीन झालेला आहे. आता त्याने मंदिराला येण्याचं बंद केलेलं. का बंद केलं? कोण त्याला पाडलं आणि कोणी मार्ग बंद केले? देवाच्या वचनातलं लिहिलं, प्रभूनं त्याच्यासाठी मार्ग खुले केले.
तू पडावं, परत उभं राहावं, ही परमेश्वराची अपेक्षा आहे. मग कसं काय तो उभं राहणार आहे? काय तुमचा पती, तुमचा मुलगा, तुमची पत्नी, तुमची लेकरं, तुमचे नातेवाईक, तुझा भाऊ, तुझी बहीण पडली ती उभं राहणार? 100% उभं राहणार. कारण उभं माझा देव करणार आहे आणि त्याची प्रोसेस आहे. त्या पद्धतीने एक वचन वाचा, तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं त्या ठिकाणामध्ये देव त्यांना उभं करतो. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्या अगोदर अजून एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट करणं गरजेचं आहे. पहा, आदाम आणि हवा दोघं देवाच्या सानिध्यामध्ये होते. होते की नव्हते? होते की नाही? नव्हतं. तुम्ही सगळे लोक कुणाच्या सानिध्यात आहे? ते लोरे पास्टरच्या, है की नाही? मी तुम्हाला वचन सांगतो, आदाम हवा देवाच्या सानिध्यात होते तरी पडले. फळ खाऊ नको म्हणून खाल्लं का नाही? म्हणजे देवाच्या सानिध्यात असताना आदाम हवा पडले. तुम्ही आता पडा म्हणून संदेश नाही बरं का, उभं राहा म्हणून संदेश नाही, तर काही लोक पडून घेतील. पडा म्हणून संदेश नाही, उभं राहण्याविषयी. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोण कितीही देवाच्या जवळ असला तरी तो पडू शकतो, पण उभंही राहू शकतो. उभंही किती पण असू द्या. विचार करा, रोज त्यांना देव भेटायला येत होता. रोज यायचं बरं आदाम हवाला, तिकडून आवाज द्यायचा. विचार करा, त्याला आदाम हवेला माहिती होतं की रोज प्रभू येणार आहे, तर फळ खायचंच नाही, फळ खायचंच नाही. का तर देव आला तर तो विचारलं फळ खाल्लं का? मग कसं काय फळ खाण्याचा मोह त्यांना झाला? अरे दुष्टा, 24 अध्याय 15 वचन काय म्हटलंय? अरे दुष्टा, अरे दुष्टा, धार्मिकाच्या घराचा नाश करण्यास टपू नको, नाश करण्यास टपू नको, त्याच्या विश्रांती स्थानाचा बिघाड करू नको. कोणतं विश्रांती स्थान आहे? धार्मिकाचं विश्रांती स्थान कोणतं? अहो, कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. म्हणजे धार्मिकाचं विश्रांती स्थान कोणतं आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे हल्ला कुठं करणार आहे? तुमच्या विश्रांती स्थानावरती. म्हणजे काय? येशूचं आणि तुमचं नातं तोडणं म्हणजे विश्रांती स्थान नष्ट करणं. देवाच्या जवळ तुम्हाला जाऊ देणार नाही. पहिले तुमची संगती येशू बरोबरची तोडून टाकणार. सहवास नको. लुसिफरनं बागेमध्ये नेमकं काय केलं? विश्रांतीचं स्थान. प्रभू त्यांना भेटायला येत होता ना, तो विश्रांती देण्यासाठी त्याच्या शब्दाच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विश्रांती तुम्हाला दिली पाहिजे म्हणून प्रभू येत होता. आणि सैतानानं विश्रांती स्थानावरती हल्ला केला. म्हणजे काय? देवाची संगती तोडावी. आता बघा, बागेमध्ये फळ खाल्ल्यावर प्रभू त्याला काय म्हटला? आता तुला बागेत राहता विश्रांतीचं स्थान त्यानं घालवून टाकलं. म्हणजे कधी कधी तुम्ही देवाच्या सानिध्यात जरी असलं तरी सुद्धा तुम्ही पडता का? त्याचं कारण पण ध्यानात घ्या. पडण्याचं कारण काय? परमेश्वराचा आवाज ऐकण्याच्या ऐवजी सैतानाचा आवाज ऐकला की आम्ही पडतो. सैतानाचा आवाज कधी ऐकू नका. तो तुम्हाला आज्ञा मोडण्यासाठी प्रोत्साहन करणार आहे, पाप करण्यासाठी प्रोत्साहन करणार आहे, चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन करणार आहे. कारण त्याला वाटतं तुमचा नाश व्हायला पाहिजे, तुम्ही उद्ध्वस्त व्हावे, देवाबरोबर तुमचं नातं तुटावं. आज्ञा तोडली, परमेश्वर कधीच त्या नात्यामध्ये आम्हाला अडकून ठेवणार नाही. त्यानं आज्ञा तोडली आणि नातं तुटलं गेलं, बागेतनं घालवलं. म्हणून नीतिमान आहात पण पडण्याचा अनुभव येणार आहे. घडतं काय माहिती का? कित्येक वेळा आम्ही पडलो हेच आमच्या लक्षात येत नाही. सगळ्यात मोठी समस्या, आम्ही पडलो. बघा, आदामाला देवानं आदाम परमेश्वर त्याला भेटण्यासाठी आला आणि देवाने त्याला विचारलं, आदामा तू कुठं आहेस? उत्तर काय? देवा मी नग्न आहे. म्हणजे त्याला कळलं पण नाही, तो पडलाय. आणि त्या ठिकाणामध्ये देवाने त्याला विचारलं, तुला ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितलं त्या झाडाचं तू फळ खाल्लं का? उत्तर काय? मी नाही खाल्लं. ज्या स्त्रीनी मला, तू जी स्त्री आणि मी मागितली नव्हती ती स्त्री तुम्हाला दिली, तिच्यामुळं मी आणि मी खाल्लं. म्हणजे पडला कबूल कुठं करतोय? कशामुळं पडलो? पडल्याचा अनुभव त्याला आलाच नाही. पडला हे ते कबूल करायला तयार नाही. म्हणजे जोपर्यंत मी पडलो हे कबूल होत नाही तोपर्यंत मी उभं पण राहता येणार नाही. कसं उभं राहणार आहे? हे बघा, तुम्ही तिथले लहान लेकर आहेत ना, बघितले ना तुम्ही, ते पडतात, उगाच ऍक्टिंग करतात झोपल्याची. म्हणजे मी पडलोच नाही, मी झोपलो, लागलं तर आहे पण तरी सुद्धा मी कबूल करायचं नाही, मी पडलो.
म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं अडखण कोणतं असेल तर स्वतःची कबुली, मी पडलो, ही कबुली येत नाही तोपर्यंत नाही. वचन वाचा, मग हे तुम्हाला कळेल. 3रा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचं 10 पासून 19 पर्यंतची वचन वाचा. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, आदामास हाक मारून म्हटलं, तू कोठे आहेस? तू कोठे आहेस? तो म्हणाला, तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला. मी बागेत तुझा आवाज ऐकून तेव्हा मी नग्न आहे, तेव्हा मी नग्न आहे, म्हणून भिवून लपलो. म्हणून मी भिवून लपलो. देवाने म्हटले, देवानं म्हटलं, तू नग्न आहेस, तू नग्न आहेस, हे तुला कोणी सांगितलं? हे तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको, ज्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली अशी मी तुला आज्ञा केली. होती. त्याचे फळ तू खाल्ले काय? त्याचं फळ तू खाल्लंस काय? आदाम म्हणाला, आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीच दिली, मला सोबतीच दिली, तिने त्या झाडाचे फळ तिने ते झाडाचं फळ मला दिले मला दिलं आणि ते मी खाल्ले. ते मी खाल्लं. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? हे तू काय केलं? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली, सर्पाने मला भुरळ घातली, म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझं दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलं आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती. त्याचे फळ तू खाल्लं, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आता पहिला मुद्दा, धार्मिक पडतो हे प्रत्येक व्यक्तीचं कन्फेशन असलं पाहिजे. लक्षात ठेवा, सृष्टीची निर्माण केलेला आदाम आणि त्याचं जेव्हा त्याचा इतिहास तुम्ही पाहाल तर त्याचा इतिहासच पडण्यानं आहे. देवाच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सहवासामध्ये राहणारा आदाम पतन पावला. परंतु पतन पावत असताना देवानं त्याला दंड दिला. तो पडला पण देवानं त्याला दंड दिला. मग आता उभं राहण्याची प्रोसेस कोणती आहे? तिथं आर्ग्युमेंट्स त्याने भरपूर केल्या. देवाने विचारलं, तुला नग्नता तुला जाणवली, मी तुला नग्न ठेवलं, हे तुझ्या लक्षात आलं, ज्या झाडाचं फळ तू खायला नको तू ते खाल्लंस. या पृथ्वी तलावर तुमचं धार्मिक जीवन जगताना कित्येक वेळा काही आज्ञा देवानं तुम्हाला दिल्या पण त्या तुम्ही मोडल्या. काही आज्ञांची तुम्ही पूर्तता करू शकला नाही, काही आज्ञा तुम्ही पालन करू शकला नाही. 100% तसं होतच. इथं बसलेला, माझ्यापासून सुरुवात केली तर तुम्ही बसलेले प्रत्येक व्यक्ती कोणती तरी एक आज्ञा तुम्ही मोडली, तुमचं पतन झालं. पतन म्हणजे नेमकं काय? एखादी आज्ञा मोडणं म्हणजे पतन. जे देवाच्या संगती, देवाच्या सहवासात, देवाच्या इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे तुम्हाला चालायचं असतं, परंतु ते तुम्ही चालू शकला नाही म्हणून देवाचं तुमचं नातं तुटलं. परंतु नातं तुटत असताना ज्या पद्धतीनं आदाम रिॲक्ट झाला, परमेश्वरानं त्याला सांगितलं, ज्या झाडाचं फळ तुला खायचं नव्हतं तू खाल्लंस का? त्यानं उत्तर द्यायला पाहिजे होतं, प्रभू होय मी ते खाल्लं. त्यानं आर्ग्युमेंट्स केले, त्यानं वादविवाद केला, परमेश्वराशी तो लढला, परमेश्वराला त्यानं प्रत्युत्तर केलं. तो म्हटला, मी फळ खात नव्हतो पण तू स्त्री मला दिली. बऱ्याच वेळा आमच्या जीवनात असं होतं, बऱ्याच मोहाचे प्रसंग आमच्या समोर येतात. त्या मोहाला आम्ही बळी पडतो आणि आम्ही देवालाच दोष देण्याचा प्रयत्न करतो, देवालाच दोष देत राहतो.
आणि मोह माझ्या समोर आला आणि देवानच निर्माण करून ठेवला. शास्त्र सांगतं देव कधीच वाईट गोष्टीचा मोह तुम्हाला घालत नाही. मोह येणं स्वाभाविक आहे, मोहामध्ये अडकणं पण स्वाभाविक आहे. लक्षात ठेवा, काय मी गोष्ट सांगतो तुमच्या ध्यानात येऊ द्या. मोह येणं स्वाभाविक आहे, मोहामध्ये अडकणं स्वाभाविक आहे. सगळ्या गोष्टी मानवी स्वभावाप्रमाणे घडत असतात. दाविदासमोर मोह आला नाही, दावीद पडला नाही त्या स्त्रीच्या पापामध्ये. अहो पण त्याने कबुली पण दिली ना, परमेश्वरासमोर नम्र झाला ना. तो म्हटला ना की हे देवा, तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे. तो म्हणतो रोज मी माझं अंतरून आसमानी भिजून टाकतो. म्हणून पहिला जो मुद्दा आहे की परमेश्वरासमोर जर उभं राहायचंय तर पहिल्यांदा तुम्हाला देवानं दिलेल्या शिक्षेचा आदर करता आला पाहिजे. उभं राहण्याची प्रोसेस आहे. प्रभू तुम्हाला शासन करतो, दंड करतो. दाविदाला पण देवानं दंड दिला. कोणता दंड दिला? त्याच्या मुलांची हत्या झाली, हातून खून घडला म्हणून मुलं सुद्धा मरून गेले. त्याला कोणतं शासन केलं? त्या दाविदानं त्याच्या सैनिकाच्या पत्नीवर बलात्कार केला. इकडे आम्ही पाहतो दाविदाच्या मुलानं बहिणीवरती बलात्कार. शिक्षेचा आदर केला, स्वीकारलं त्यानं. उभं राहायचंय त्याला. उभं राहण्यासाठी कधी कधी प्रभू आम्हाला शासन करतो. लक्षात ठेवा, शासनानंतर बंड करू नका, शासनानंतर देवासमोर नम्र व्हा, मग तुम्ही उभं राहणार आहे. नम्रतापूर्वक प्रभूने दिलेली शिक्षा स्वीकारणं. प्रभू समोर आर्ग्युमेंट्स कधी करू नका. तुम्हाला माहिती का, शास्त्रामध्ये 7 प्रमुख प्रकारच्या मंडळ्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, आणि त्या एका मंडळीला प्रभू दोष देतो. का माहिती का? त्या मंडळीची सुरुवात खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर. मी इपिस्कराच्या त्या मंडळीचं, मला वाटतं तुम्ही ती मंडळीचं थोडंसं वाचा. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 ते 5 वचनं, म्हणजे तुम्हाला समजेल काय आठवण त्या ठिकाणामध्ये तो करत आहे. वाचा. तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या त्या मंडळीचं टायटल काय त्याचं? इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसलं आहे आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहे. प्रॉब्लेम हाच आहे की तुमच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत, एक विश्वासणारा व्यक्ती म्हणून. आता त्या विश्वासणाऱ्या मंडळीचं जर तुम्ही, आणि वर्णन इथं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त योहानाला सांगतो की ती इफिसची मंडळी आहे, या मंडळीला तू पत्र लिहून सांग, तुझ्या अंगी धीर आहे, प्रभूसाठी दुःख सोसलेलं आहे, पण तरी सुद्धा तू पतन पावलाय. दुःख सोसलं, संयम आहे, सहनशीलता आहे, पण तरी पतन पावलं. बरं, पतन पावल्या कुठल्या गोष्टीमध्ये पतन पावलंय? आता बघा, त्या मंडळीमधलं सगळंच वाचा बरं तुम्ही, मंडळीचं जेवढं ते लिहिले त्या मंडळी संबंधानं. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुझी कृत्ये, तुझं श्रम, तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात. बघा, या व्यक्तीचं वैशिष्ट्य, मंडळीचं वैशिष्ट्य, इतकी खोलामध्ये वचनामध्ये रुजलेली मंडळी आहे, एवढी जबरदस्त मंडळी, पण या मंडळीचं पतन झालं म्हटलेलं. पडली मंडळी, धार्मिकता असणारी सुद्धा आता ती पतन पावली. कुठल्या दृष्टिकोनातनं पतन पावलेली? सहनशीलता आहे. प्रेषित म्हणणारे लोक कुणाला पण प्रेषित स्वीकारत नाही. प्रेषितांचे जी क्वालिटीज आहे ती क्वालिटी त्यांच्यामध्ये बघत होते. प्रत्येक संदेष्टाची, शिक्षकाची, प्रेषितांची पारख करणारी ती काय पारंगत मंडळी असेल, काय अभ्यास असेल त्याचा. कोणावरती विश्वास ठेवत नव्हती. कोण पण आलं तर देवाचं वचन ते स्वीकारत नव्हते. त्या असणाऱ्या सेवकाला, त्या प्रेषिताला पारखणारी मंडळी, कोणावर सुद्धा विश्वास ठेवायचा अशा प्रकारची मंडळी ती नाही. पण ती मंडळी पतन पावली. त्या मंडळीच्या अंगामध्ये धीर आहे, सहनशीलता आहे. ख्रिस्तासाठी मंडळीने दुःख सोसलं तरी पतन पावली. काय त्या क्वालिटीज आमच्यामध्ये नाहीत का? आम्ही सुद्धा ख्रिस्तासाठी दुःख सहन केलं. तुम्ही त्याग करता, बलिदान करता, प्रभूसाठी तुमचं श्रम आहे. एवढे वर्ष तुम्ही प्रभूमध्ये चालता, पण कुठंतरी एका ठिकाणामध्ये तुमचं पतन होणार आहे. कुठंतरी तुम्ही कमी पडणार आहे. पतन म्हणजे कमीपण. पतन म्हणजे कुठंतरी तुम्ही पडता, एक बाजू लंगडी बनती, एका बाजूमध्ये तुम्ही कमकुवत बनता. आता या इफिसच्या मंडळीमध्ये सगळ्या बाजू चांगल्या आहेत.
देवाच्या वचनाचं शिक्षण गांभीर्यानं घेणारी मंडळी आहे. सेवक तिच्याकडे आल्यावर सगळ्या सेवकांचं वचन ती स्वीकारत नाही. अहो आम्ही तर पटकन कोणावर विश्वास ठेवतो, पण त्या मंडळीचं तसं नव्हतं. ती मंडळी पारखते. पारखलेल्या मंडळीमध्ये तो म्हणतो एका गोष्टीचा दोष आहे, तू कुठून पडली याची आठवण कर. आणि त्या मंडळीला ते कळत नाही ती कुठून पडली. आणि प्रभू आठवण करून देतो, तू पहिली प्रीती. बघा आता देवाने त्याला आठवण करून दिली. वाचा बरं काय म्हटलं, तू कुठून पडली. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. तू कुठून पडली म्हणून तू कोठून पतन पावलास आहेस त्याची आठवण कर. त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. आपली पहिली कृत्य कर. पतन पावणं, शिक्षेचा आदर करणं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रभूला स्वीकारलं. नीट ऐका, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारलं, जेव्हा तुम्ही देवावरती विश्वास ठेवला, जेव्हा तुमचा बाप्तिस्मा झाला, जेव्हा तुम्ही प्रभूसाठी रडला, जेव्हा तुमच्याकडे एक निर्णय होता, मी अशा पद्धतीचं माझं वर्तन करेल, माझी भाषा असे असेल, माझी विचार असे असेल, माझी कृती अशी असेल, सगळ्या बाबतीमध्ये तुमच्याकडे दिसेल. असंच तुम्ही प्रभूला नाही स्वीकारलं. एक डिसिजन असतो, एक निर्णय असतो, एक अंतःकरणाची शुद्धता, स्वच्छता असते, पवित्रीकरण असतं, मनाचं नवीकरण असतं. मुळामध्ये ख्रिस्ताकडे येणं म्हणजे मनाचं नवीकरण करणं. तुम्ही सगळ्या गोष्टी नवीन केलेल्या असतात. बरं काय होतं माहिती का, सगळं करता करता मानवी स्वभावानुरूप म्हणजे समोरच्या व्यक्तीप्रमाणे माझं व्यक्तिमत्व बदललं जातं. समोरच्या व्यक्तीसारखं मी चेंजेस स्वतःमध्ये करत राहतो. आणि ते करत असताना करतं कोण हे? अरे दुष्टा, धार्मिकाच्या घराला त्याचा नाश करू नको असं म्हटलेलं आहे. तुम्ही तुमच्या घराची राखण करण्याचा प्रयत्न केला नाही, तुमच्या घराला तुम्ही प्रोटेक्ट केलं नाही. एक एक गोष्ट तुमच्यामध्ये येऊ लागते आणि तुम्ही पतनाला सुरुवात होता, तुमचं पतन व्हायला सुरुवात होतं. हे तुमच्या लक्षात. इपिस्कराच्या मंडळीचं पतन झालं कशानं? कशी काय पहिली प्रीती त्यांच्यामधनं निघून गेली? कुठं सुरुवात झालं? पहिल्यांदा कोणतं पाप त्यांच्या हातून घडलेलं आहे? हीच गोष्ट प्रभू सांगत आहे की तुम्ही आठवण करा कुठून पडलेला आहात. देवाचे प्रिय लोक, जेव्हा तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करता, तुम्हाला शुद्धीवरती, तुम्हाला जागेवरती आणण्यासाठी परमेश्वर दिवस रात्र मेहनत करत असतो. पवित्र आत्मा तुम्हाला जाग करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो. पवित्र आत्म्याला कधीच वाटत नाही तुमचा नाश व्हावा. पवित्र आत्म्याला कधीच वाटत नाही तुमच्यातला अभिषेक निघून जावा. पवित्र आत्म्याला, देवाला पण कधी वाटत नाही तुम्ही केलेले श्रम, तुम्ही केलेला त्याग, तुम्ही केलेलं समर्पण, तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट याच्यामुळं तुमचं देवाच्या अंतःकरणामध्ये असणारं स्थान निघून जावं. नीट ऐका मी काय बोलतो तुम्हाला. तुम्ही केलेले श्रम, तू केलेलं कष्ट, फार म्हटलं, तू सोसलेलं दुःख, त्या मंडळी संबंधाने म्हणतो तू सोसलेलं दुःख. काय तुम्ही प्रभूकडे असंच आलाय? काय काय तुम्हाला त्रास करावा, सहन करावा लागला? आठवण करा हो. आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती, लोकांनी पण तुम्हाला वाळीत टाकलेलं होतं. एक व्यक्ती ख्रिस्ताकडे येणं एवढं सोपं नसतं. त्याग करतात लोक, नातेवाईक सुद्धा तुमच्याकडे येत नसतात. हे सगळं तुम्ही सहन केलं. पण कुठंतरी एक गोष्ट जी इफिस्कराच्या मंडळीमध्ये होती, तसं एखाद्या गोष्टीने तुमच्यामध्ये प्रवेश केला. आणि चूक एखादी जरी असली ना तर देव शिक्षा करतो. समजते का तुम्हाला? फळ खाल्लं एवढं एकच गोष्ट, फळ खाल्लं बरं का, ज्या झाडाचं फळ खाऊ नको त्या झाडाचं फळ. एक चूक होती. अजून काय चुका त्याने केलेल्या? एकच चूक ना, त्याने आज्ञा मोडली आणि प्रभूने त्याला बागेतनं बाहेर काढलं. तुम्हाला शिक्षेच्या आदरासंबंधानं का म्हणतो माहिती का? आदामाने एवढी आर्ग्युमेंट केली, पण जेव्हा देवानं त्याला शिक्षा दिली नाही, त्यानं शिक्षा दिली त्यास त्यानं प्रत्युत्तर केलं नाही, शिक्षा स्वीकारली. याला म्हटलं पुन्हा उभं राहणं. जेव्हा परमेश्वर तुम्हाला काही गोष्टीमध्ये शासन करतो ना, नम्रतेनं शिक्षा स्वीकारा. का? कारण बायबल सांगतं पहिल्या आदामानं बाग गमावली, पण दुसरा आदाम ज्यानं शिक्षा स्वीकारली, प्रभूनं त्याला पुन्हा एकदा गेलेली अधिकाराची चावी परत केली. याला म्हटलेलं रिस्टोरेशन. शिक्षा स्वीकारली. त्या आदामानं शिक्षा स्वीकारली नाही, पण येशूनं, लक्षात येतं का? पहिला आदाम आणि दुसरा आदाम, त्याच्यामध्ये म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यानं सगळी शिक्षा स्वीकारली. त्याच्यामध्ये दोष नव्हता, त्यानं गुन्हा केला नव्हता, तो निर्दोष होता, पण त्यानं पहिल्या आदामाच्या वतीनं शिक्षा स्वीकारली.
आणि बायबल सांगतं, येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो आणि अधिकाराच्या चाव्या तुम्हाला परत देतो. का? पहिल्या आदामानं चूक केल्यामुळं सगळे अधिकार प्रभूनं काढून घेतले होते, पण दुसऱ्या आदामानं चुकीची दुरुस्ती केली, शिक्षा स्वीकारली आणि प्रभूनं पुन्हा एकदा अधिकार बहाल केले. का? जेव्हा तुम्ही उभे राहता देव पहिल्यासारखे सगळे अधिकार तुम्हाला देतो. याच्यासाठी तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. पडला असेल उभं राहा, शिक्षेचा आदर करा. तसं प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षा स्वीकारली आणि तो त्या ठिकाणामध्ये देवाजवळ मध्यस्थी करत आहे, रद्दबदली करत आहे. हे बापा यांना क्षमा कर. जो व्यक्ती शिक्षा स्वीकारतो त्याच्या मुखातनं एकच वाक्य निघतं, प्रभू मला क्षमा कर, मी चुकलो मी चुकलो मी चुकलो. आदामानं त्या दिवशी कदाचित, मला असं वाटतं, जर त्या दिवशी आदाम जाऊन देवाला एकदा सॉरी म्हटलं असता तर बाग गमावली नसती. हो, काहीतरी देवाने प्रोव्हिजन केली असती, काहीतरी देवाने त्याच्यासाठी तरतूद केली असती. पुन्हा एकदा त्याच्या जीवनामध्ये प्रभूनं त्या बागेला त्याच्या हवाली, बाग निर्माणच केली होती त्याच्यासाठी. आणि असं लिहिलं त्या ठिकाणात, त्यांनी बागेत परत प्रवेश करू नये म्हणून देवानं फिरती तलवार त्या बागेवरती ठेवली. का? तर त्यानं शिक्षेचा आदर केला नाही, शिक्षा स्वीकारली नाही, तो त्या ठिकाणामध्ये कबुली त्याने दिली नाही. पण जेव्हा प्रभूने त्याला शासन दिलं तो शांतपणे खाली मान घालून बाहेर पडला. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा सुद्धा आठवणार नाही की आदामानं त्याची मुलं एकमेकाविरुद्ध युद्ध करताना सुद्धा काईनानं हाबेलाचा वध केला तरी त्याने देवाला प्रतिप्रश्न केला नाही. देवा का रे एवढा बदला घेतला? त्याला माहितीये जर त्या दिवशी मी फळ खाल्लं नसतं तर माझ्या वाटेला अशा प्रकारची पीडा आली नसती. त्यानं शिक्षा स्वीकारली. उभं राहण्याची पहिलीच प्रोसेस काय? शिक्षा स्वीकारा, प्रभूला शरण जा आणि प्रभूला म्हणा, देवा तू कधीच चुकत नाही, चुकतो मी, कधीच चुकत नाही देव. आणि देव तुम्हाला दुरुस्त करतो. लक्षात ठेवा, दुरुस्तीसाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय? तर तुमचं अंतकरण पुन्हा देवाकडे फोकस करणारं बनलं पाहिजे. तेव्हा म्हटलं पाहिजे, नाही देवा, मी बऱ्याच वेळा प्रभूशी प्रार्थना करताना एकच, प्रभू तू कोणत्याच गोष्टी तुझ्या चुकीच्या नसतात, कोणत्याच नसतात. मी आर्ग्युमेंट देवाबरोबर कधीच करत नाही. हा एक गोष्ट मात्र करतो की माझ्यामध्ये कोणता दोष आहे ते रात्रंदिवस मी शोधतो. मला माहिती देव इतका परिपूर्ण, इतका परफेक्ट आहे की त्याच्यासारखा दुसरं परफेक्ट कोणीच असू शकत नाही, कधीच नाही प्रिया. आणि त्याला तुमचं रिस्टोरेशन करायचं असतं. पण रिस्टोरेशन करताना दिलेल्या अभिषेकाची, दिलेल्या सेवेची, दिलेल्या जागेची, दिलेल्या स्थानाची, सगळ्या गोष्टीची तुम्हाला व्हॅल्यू समजावी. आदामाला व्हॅल्यू समजली. फार सुंदर लिहिले खाली बघा, त्याला बागेतनं गेले काय शासन काय दिलं, शाप काय दिलं वाचा. हा, देवा आदाम म्हणाला, नाही नाही, तो म्हटलाय तू फळ खाल्लं इथून पुढे. परमेश्वर देव आदाम म्हणाला, जी स्त्री तुम्हाला सोबतीच दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले, ते मी खाल्ले, ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, तू हे काय केले? तू हे काय केलं? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले, मी ते खाल्लं. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून, तू हे केलं म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो, सगळ्यांपेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापील, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करील. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलं आणि ज्या झाडाचं फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लं म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपवास खाशील. ती तुला काटे व कुसळे. इकडं त्या जागेचं, ज्या बागेमध्ये
आदाम थांबलेला होता त्या जागेचं ऐश्वर्य, किती ऐश्वर्य होतं, त्याला कष्ट करावं लागत नव्हतं. बायबल सांगतं देवानं नदी निर्माण केली, नदीचं पाणी बागेमध्ये येत होतं, बागेमध्ये झाड आणि वेगवेगळ्या झाडाची फळाची झाडं होती, फुलांची झाडं होती. आदामाला कष्ट करावं लागत नव्हतं. पण जेव्हा त्यानं चूक केली, आता मात्र त्याच्या वाटेला कष्ट आलं. म्हणजे का? तेव्हा त्या जागेचं महत्व त्याला समजावून सांगायचं होतं. काय शिक्षा आहे त्याला? बागेत सगळं मिळत होतं, आता तुला ते मिळणार नाही, ही परमेश्वराची शिक्षा आहे. जेव्हा एखादी चूक आम्ही करतो ना, तेव्हा त्या ठिकाणामध्ये परमेश्वरानं दिलेली कृपा, त्यानं दिलेला अभिषेक, त्यानं दिलेली जागा, त्यानं दिलेलं स्थान, त्या ठिकाणामध्ये असणारं सौंदर्य, त्या ठिकाणामध्ये असणारा आराम, त्या ठिकाणामध्ये असणारं सर्व चांगल्या गोष्टी सगळं प्रभू काढून घेतो आणि म्हणतो आता तुला कष्ट करावं लागेल. म्हणजे काय हो? जेव्हा पतन पावलं जातं, जेव्हा धार्मिक पडतो, उभं राहण्यासाठी त्याला कष्टच करावं लागतं. लक्षात घ्या. आधी देवानं कष्ट न करता तुम्हाला, मला कष्ट न करता देवानं सेवा दिली, मला नाही कष्ट करावं लागलं. परमेश्वराचा सेवक आला, माझ्या डोक्यावर हात ठेवलं, त्यानं कॉलिंग, त्यानं सांगितलं की देव तुला सेवेसाठी, मला काय कष्ट करावं लागलं त्यावेळेस? हा सेवा करण्यासाठी कष्ट करावं लागलं, पण सेवा मिळवण्यासाठी नाही कष्ट करावं. सेवा तर देवानं दिली, त्याची कृपा होती माझ्यावरती, त्यानं दिली. पण समजा दिलेल्या सेवेचा आदर मी केला नाही किंवा त्या जागेचं महत्व मला नसलं, आणि जर देवानं माझी जागा काढून मला मग परत एकदा कष्ट करावं लागणार आहे, परत एकदा मला माझ्या जीवनासाठी मेहनत घ्यावी लागेल. जसं आदामाला देव म्हणतो आता एदेन बागेतलं, नीट आहे का बरं का, एदेन बागेतले फळं, एदेन बागेतलं खाद्यपदार्थ तुला मिळायला पाहिजे, आता तुला कष्ट करावे लागेल. एदेन बागेत नव्हतं कष्ट करावं लागत, एदेन बागेमध्ये देव सगळं उपजाला त्यानं आशीर्वादित केलेलं होतं. आता आशीर्वादासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, अभिषेकासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. पतन झाल्यामुळं जे तुमचं गेलं ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. कारण शास्त्र सांगतं धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल, देव त्याला पुन्हा उभा करेल. आता मेहनत करा आणि पुन्हा एकदा उठा आणि म्हणा प्रभू तुझ्या राज्यासाठी जे तू माझ्यासाठी योजून ठेवलं ते मग परत मिळवणार आहे. म्हणून काय म्हटलं, देवानं दिलेल्या शिक्षेचा आदर करा, कुरकुर करू नका, ऍक्सेप्ट करा, स्वीकारा. दुसरी गोष्ट वाचूया, दुसरे राजे 6 अध्याय 1 ते 7 वचन. पहिली गोष्ट मी पाहिली, शिक्षेचा आदर करा, कोणाला दोष देऊ नका. जसं आदामानं हवेला दोष दिला, हवेनं सर्पाला दोष दिला, सगळ्यांनी एकमेकावरती चेंडू टाकला. मी नाही खाल्लं, मला हवा म्हणते मी नाही खाल्लं आणि मला त्या सर्पानं दिलं. आदाम म्हणतो मी नाही खाल्लं, मला त्या हवेनं दिलं. एकमेकाला दोष देऊ नका. आता दुसरी गोष्ट वाचूया, दुसरे राजे 6 अध्याय 1 ते 7 वचन. संदेशाच्या शिष्यांनी अलिशास म्हटलं, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहोत, आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे, ते स्थळ फार संकुचित आहेत. तर यार्देन तिरी जाऊन तेथून एका एकाने एक एक तुळई आणून, तिथून एका एकाने एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा, म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटलं बरे जा. एकाने त्यास म्हटले कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला बरे येतो. तो त्यांच्या बरोबर गेला. ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसानं विचारलं ती कोठे पडली. त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकलं. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागलं. त्याने म्हटलं ती काढून घे. मग त्यानं हात लांब करून ती घेतली. आता दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट तुम्ही पडला याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. पडल्यानंतर देवानं तुम्हाला शिक्षा दिली, त्याचा आदर तुम्ही केला पाहिजे. चुका केल्यानंतर एकमेकाला दोषी धरायचं नाही. आदाम म्हणतो हवेने दिलं, हवा म्हणती सैतानानं दिलं. या पद्धतीनं आम्ही एकमेकाला दोष देत रिस्टॉरेशन कधी होणार नाही.
मी चुकलो, मी फळ खाल्लं, ही माझी कबुली असली पाहिजे. आता दुसरी गोष्ट, बागेतनं बाहेर पडण्याचं कारण, जागेवरून बाहेर पडण्याचं कारण त्यानं आज्ञा मोडली. आता दुसरी गोष्ट आम्ही तर पाहतो, आश्रम बांधताना कुऱ्हाड दांड्यातनं निसटली आणि कुऱ्हाड दांड्यातनं निसटल्यावर तो व्यक्ती म्हणतो की माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. फार सुंदर आहे बरं का. आश्रम बांधणं, 2-3 मला वाटतं 3 ते 4 मुद्दे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं. पहिला मुद्दा, संकुचित जागा आहे, आता आश्रम मोठा करायचा का, तर आणखीन संदेश दे, आणखीन शिष्य आपल्याला तयार करायची. ही त्यांची वृत्ती फार सुंदर आहे. हो, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये ती वृत्ती पाहिजे. कोणती? मंडळी वाढावी, शिष्य वाढावेत, अनेक आत्म्यांचं तारण व्हावं. नीट ऐका, चर्च मधलं शिक्षण कसं आता हे सगळं शिक्षण मंडळी संबंध. इपिस्कराच्या मंडळीमध्ये तू कुठून पडलीस याची आठवण कर. म्हणजे पडतं कोण? मंडळी. मंडळी म्हणजे मंडळीतले लोक. कसे काय पडतात? पहा, कोण पडतं, कोणाची सेवा पडती, कशा पद्धतीने पडती, आणि पडल्यावरती नेमकं काय केलं पाहिजे, जाणीव कशी व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. की एक चर्च म्हणून, मंडळी म्हणून माझ्याकडं काय विजन असलं पाहिजे, काय दृष्टिकोन असलं पाहिजे. कधी सुद्धा चर्चमध्ये येऊन बसण्याची भूमिका करू नका. तुळया पाहिजेत, मंडळी मोठी व्हायला पाहिजे, आश्रम मोठा व्हायला पाहिजे. आश्रम बांधताना फार सुंदर म्हटलेले, आश्रम बांधताना ते म्हटले की परवानगी द्या, आम्ही जातो आणि तुळया घेऊन येतो. काय लिहिले वाचा बरं. तर यार्देन तीरी जाऊन तेथून एका एकाने एक तुळई आणून, एका एकानं एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. काय शब्द वापरला हो? आम्हाला परवानगी. म्हणजे आत्मे जिंकणं, एक तुळई आणणं म्हणजे आम्हाला आत्मे जिंकण्याची परवानगी द्या. आता बघा, आत्मे जिंकण्यासाठी तुम्ही बाहेर पडता म्हणजे तुमच्या कुऱ्हाडीतला दांडा निसटणार. समजा तुम्ही तुळई आणण्यासाठी कुऱ्हाड काढलीच नाही तर दांडा पडणारच नाही. तुम्ही सेवेला बाहेर पडलाच नाही तर तुमचं आणि तुम्ही पतन पावणारच नाही. मग सगळ्यात सोपं काय माहिती का? हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या कर. तिथं कुठला मोह पण येत नाही, तिथं सैतान पण येत नाही, काय नाही. तिथं जायचं, निवांत ध्यान धारणा करत बसलं तर तुम्हाला मोहाचा प्रसंग येणार. मोहाचा प्रसंग येतो कुठं? जेव्हा तुम्ही सेवेला बाहेर पडता तेव्हा मोहाचा प्रसंग येणारच आहे. सेवा जेव्हा तुमच्याकडनं सेवा घडती, येशू ख्रिस्त वयाच्या 30व्या वर्षापर्यंत सैतान त्याच्याकडे आलाच नाही हो. वयाच्या 30व्या वर्षी पवित्र आत्मा त्याच्यावरती आला, तो पाण्यातनं वर आला आणि पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. पवित्र आत्मा त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला. 40 दिवस त्याने उपवास केले आणि आता 40 दिवसानंतर, नीट ऐका, 40 दिवसानंतर तो जाणार होता, काना गावात मिरॅकल करणार होता, गावामध्ये पाण्याचा द्राक्षरस करणार. सैतानाला सगळं माहिती होतं की आता हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊन बाहेर पडेल आणि सेवेला सुरुवात करेल. जर या सेवेमध्ये यानं पुढे जाऊ नये तर याचं पतन व्हायला पाहिजे. मग याला काय करतो मी? त्याला वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये अडकवतो. त्यानं सेवेला बाहेर पडायला सुरुवात केल्याबरोबर सैतानानं त्याला गाठलं. जेव्हा तुम्ही तुळे आणायला बाहेर पडता तेव्हा सैतान तुम्हाला गाठतो. परंतु तुमच्यासाठी सांगतो, दांडा पडला तरी हरकत नाही, दांडा पाण्यातनं वर येणारच आहे, येणारच आहे. सेवा करताना तुम्ही पडाल, परंतु पडलं म्हणून आणि संपलं असं समजू नका. परत एकदा उभं करणार आहे परमेश्वर, परत एकदा रिस्टोर करणार आहे परमेश्वर, परत एकदा, आणि तुम्हाला तुमची जागा, तुमचं स्थान आणि तुळई आणि तुम्हाला सेवा करण्यासाठी कुऱ्हाड आणि कुऱ्हाडीचा दांडा परत देणार आहे. परंतु त्याच्यासाठी एक गोष्ट ध्यानात घ्या, जी गोष्ट त्यांनी केली तीच गोष्ट तुम्हाला करायची. काय केलं त्यांनी? फार सुंदर लिहिले त्या ठिकाणात. आलिशाला ते काय म्हटले माहिती का? आम्ही एकटे, तुम्ही आमच्या सोबत या लिहिलं का नाही? म्हणजे आम्ही, वाचा बरं, वाचा. हा, तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. नाही, यार्देन तीरी जाऊन एका एकानं एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. आम्हाला परवानगी द्या. पहिली गोष्ट तर काय? जे लोक परवानगीने काम करतात ते उभे राहतात. मनचा कारभार करणारे उभे राहत
उभं राहण्यासाठी कशाची गरज आहे? परवानगी. कोणाची परवानगी? आलिशा. आलिशा म्हणजे सेवक, जो गुरु आहे त्या गुरुची परवानगी. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडं परमिशनची गरज आहे. जेव्हा ज्या मंडळीमध्ये परमिशन नसते, ते काय होतं माहिती का, बऱ्याच मंडळांमध्ये पाळकाला परमिशन घ्यावी लागते. हे करू का, असं करू का, तसं करू का, ते मंडळी बी उभी राहत नाही, पाळकही उभा राहत नाही. का तर तो परवानगी. लक्षात ठेवा, मंडळीची व्यवस्था काय, मंडळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आलिशाची परवानगी. आता पहा, आश्रम बांधणं कुणाची गरज आहे? सेवकांची गरज आहे, आलिशाची गरज आहे. आलिशाला त्याची सेवा वाढवायची, आलिशाला जास्त शिष्य तयार करायचे. पण शिष्य त्याची परवानगी घेतात. काय परवानगी घेतात? की आम्हाला तुळई, म्हणजे तुम्हाला प्रत्येक घरात जाण्यासाठी काय करायला पाहिजे? या घरात जाऊ का सेवेला, त्या घरामध्ये जाऊन सेवा करू का नको? का हो? सेवा करण्यासाठी तुमची कुऱ्हाड तिथं पडेल. नेमकं काय सांगायचं? तुझी कुऱ्हाड कुठं पडली, कुठं पडली, दांडा कुठं निसटला, म्हणजे काय? समजा एखाद्या सेवकाच्या परमिशननं एखादा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये जातो. आता उदाहरणार्थ तुम्ही माझी परमिशन घेता, स्त्रिया माझ्याकडे येतील, सिस्टर येतील आणि ते म्हणतील अमक्या अमक्या घरामध्ये जाऊन आम्हाला सेवा करायची. त्या घरात नुसतं पुरुष मंडळ असेल, त्या घरामध्ये स्त्रिया नसतील. समजा एखादी स्त्री त्या घरामध्ये आणि तो पुरुष जाऊन तिथे सेवा करेल तर तो पडेल. मग त्या सेवकाला तो सांगावा लागतो की तुम्ही त्या घरात जाऊ नका, त्या घरात जा, जास्त घरांमध्ये फक्त स्त्री आहे. म्हणजे पडण्याचा प्रसंग येतो का? फार सुंदर त्याने तो कुऱ्हाड कुठं पडली ते मला सांग. कोणती गोष्ट आहे, कोणत्या घटनेमुळे तो पडलेला आहे की जिथं तुम्हाला सेवा करायची त्या सेवेची परमिशन तुम्हाला आवश्यक. कशासाठी परमिशन आवश्यक आहे? प्रभू येशू ख्रिस्तानं पण काय केलं? तो म्हटलं दोघं जण जाऊन तुम्ही सेवेला बाहेर पडा. का? दोघं जण जातील तर त्यांना आपोआप एक प्रकारची बंधनं येतील. हे मंडळीसाठी शिक्षणाची गरज आहे. कोणतं शिक्षण? पडता कुठं, कुठून पडणार आहेत, दांडा कुठं निसटला, कुठं तुझा दांडा निसटला, कुठं तुझं पतन झालं, हे तर कळलं पाहिजे ना. मंडळीमधले कच्चे दुवे, काही कच्चे दुवे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तो म्हटलं परमिशन द्या. कोणती परमिशन, कसं करावं, कुठं जावं. आणि मग फार त्याने म्हटलं परमिशन तर द्याच द्या, पण अजून काय म्हटलं? व एकाने त्यास म्हटले कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. कुणी म्हटलं? कुणी म्हटलं? एकाने. कुणी म्हटलं? एकाने. सगळ्यांनी म्हटलं का? म्हणजे बाकीच्यांना काय उधळायचं होतं? तो आला तर तो आम्हाला सांगाल हे फांदी तोडा, ती नका तोडू, ती नाही चालणार, हीच तोडा. मग त्यांना ते म्हटलं ते नको. बाकीचे म्हटले, मला असं वाटतं ते म्हटले याला तर काय डोकंच नाही. आता तुम्ही पिकनिकला जाता ना, मुलं तुम्ही याला टाळून जाता आणि समजा चुकून एकाने म्हटलं बाळासाहेब तुम्ही आमच्यावर, तर मी घुसलोच तुमच्यावर, तर तुम्ही काय म्हणाल? याला अक्कलच नाही. चांगलं गाडीमध्ये माझ्याकडे जावं म्हटलं तर आता तोंड बांधून बसायची वेळ आहे, काही बोलूच देणार नाही. म्हणजे आता बघा, बाकीच्या सगळ्यांना तिथं काय पाहिजे होतं की आलिशा नको होता. पण मला तुम्हाला सांगू द्या, आलिशा होता म्हणूनच दांडा परत मिळाला. सेवकाबरोबर चालण्यातली सगळ्यात मोठी मजा किंवा सगळ्यात मोठं सामर्थ्य कोणतं असेल की सेवक तुमच्या बरोबर चाललं, तो तुम्हाला पडू देत नाही. सेवक तुम्हाला पडू देत नाही, तो पडूच देणार नाही. तो म्हटले आमच्या बरोबर तू ये, आमच्या बरोबर तू ये. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो पुनरुत्थित झाला, येशू त्यांच्या बरोबर नव्हता, शिष्यांबरोबर येशू नव्हता आणि शिष्य मासे धरायला गेले. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पाहिलं आणि तो म्हटला की पेत्रा तुला मासे सापडले नाही का? तो म्हटला प्रभूजी रात्रभर प्रयत्न केला पण मासे सापडले नाही. नीट आहे का? पेत्रा आपली नाव जरा खोल पाण्यामध्ये घेऊन जा. अरे प्रभू रात्रभर प्रयत्न केला, मासे सापडले नाही, आता मी सांगतो म्हणून घेऊन जा. मग पेत्र खोल पाण्यात नाव घेऊन गेला आणि त्यानं आपलं जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये 153 मासे सापडले. जर येशू त्या दिवशी त्या नावेमध्ये नसता तर पेत्राला 153 मासे सापडले नसते. पेत्र निराश होऊन माघारी गेला असता. मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे अनेक आशीर्वाद निघून गेले असतील, पण जेव्हा प्रभूचा सेवक तुमच्या बरोबर असतो, गेलेले मासे परत प्रभू तुम्हाला मिळवून देतो. म्हणून पतन होण्याची प्रोसेस कोणती आहे? तर पतन होण्याची प्रोसेस आलिशा तुमच्या बरोबर नसतो, पण आलिशा तुमच्या बरोबर असला तरी सुद्धा
दांड्यातनं कुऱ्हाड निसटणार म्हणजे निसटणार. मी तुमच्या सोबत असो अथवा नसो. जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी असं म्हणू नये शिलोतले सगळे धार्मिक आहेत आणि ते धार्मिक आहे तरी ते पडणार. धार्मिक आहे तरी किती वेळा पडतील. बऱ्याच लोकांना शिलो चर्च म्हणजे एकदम चांगलं चर्च आहे. नाही हो, पडणार झडणार सगळे तसेच आहेत. पडाझडी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवणार आहे. पण पडताना काळजी मात्र घ्यायची. पडल्यावरती ते आलिशाकडे आले. फार सुंदर आहे. काय म्हटले हो आलिशाला येऊन? एकाने त्यास म्हटले आमच्या बरोबर या. कृपा करून आपल्या सेवकांबरोबर या. सेवकांबरोबर या. तो म्हणाला बरे येतो. तो त्यांच्या बरोबर गेला. ते यार्देने पाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. कसं काय केलं होतं त्यांनी? नाही मागून सोडून द्या. ओरडून काय म्हटलं होतं? ओरडून म्हणाला. आमच्या सारखे जर कोण असते तर ते म्हणले असते, सांगू नका कुऱ्हाड पाण्यात पडली. कुऱ्हाड पाण्यात पडली. पण बायबल सांगतं ज्याला उभं राहायची त्याची प्रोसेस काय. ज्याच्या दांड्यातनं कुऱ्हाड पडली त्यानं आलिशाला ओरडून सांगावं, माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. हे ओरडणं म्हणजे काय? त्याला असं म्हटलं की आकांत करणं, रडणं. आत्मिक जीवनामध्ये जेवढे सेवक आहेत ते सगळे सेवक पडले. नीट आहे का? शास्त्रामध्ये असलेलं की मोशे या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त नम्र आहे. मोशे सारखी नम्रता कुणाकडे नाही. प्रभूने पाहिलं त्याच्याकडे. नम्र मनुष्य आहे. काय मोशेची क्वालिटी. पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्यानं दुःख भोगणं पत्करलं. काय क्वालिटी आहे. इस्रायल लोकांना रानामध्ये 40 वर्षाचा प्रवास करत असताना त्याच्या विरोधात लढले, त्याच्या विरोधात उठले, त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला. किती समस्या. परंतु तो मोशे पडला हो. त्याच्या दांड्यातनं कुऱ्हाड निसटली. नीट आहे का? दगडी पाट्या वरून आणत असताना मोशे जो रानामध्ये आगे साप त्या देवाच्या लोकांना मारण्यासाठी आले, मोशे त्यांच्या समोर पालथा पडला, देवासमोर पालथा पडला आणि म्हटलं, मारू नको यांना, कसं काय रानामध्ये मारून टाकतो. पण तोच मोशे जेव्हा दगडी पाट्या खाली घेऊन आला आणि इस्रायल लोक रानामध्ये त्या मूर्तीसमोर वास्त्रासमोर नाचत होते, त्या मोशेनं तलवार काढली आणि 3000 लोकांना मारलं. मोशेचं पतन झालं. दांड्यातनं कुऱ्हाड निसटली. कशामुळं? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. नम्र मोशेमध्ये कुठं तरी राग निर्माण झाला. काय कारण आहे पतनाचं? राग. मोशेवर देवाच्या सानिध्यात होता. नीट आहे का? मोशे जमिनीवर होता, त्या जमिनीच्या लोकांशी त्याचं नातं होतं. तुमच्या लक्षात किती येतं पण तुम्हाला थोडंसं मी फोडून सांगतो. वरती आणि खाली. मोशे जोपर्यंत वरती नव्हता ना तोपर्यंत लोकांना मरू देत नव्हता. आगे साप आले, मरी आली, लगेच देवाजवळ जायचा, पालथा पडायचा आणि पालथा पडून देवाजवळ प्रार्थना करायची की यांना मारू नको. आता मोशे वर डोंगरावर गेला, दगडी पाट्या घेऊन खाली आला. मोशेच्या क्वालिटीमध्ये फरक पडला. आता तो काय केला? मी देवाला भेटून आलो, ही भावना त्याच्यामध्ये. त्यांनी धार्मिक इतका झाला आणि धार्मिकतेमुळे त्याचं पतन झालं. खाली आल्यावर हे लोक पापी आहेत, हे लोक चांगले नाहीत, यांना मारलं पाहिजे. म्हणजे वरून खाली आल्यावर त्याच्यात गर्व आला, अहंकार आला. तो म्हणतो याला मारून टाकलं पाहिजे. अरे तिथं अजून त्या लोकांना देवाचं वचन माहीतच नाही ना. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. माहीत नसल्या कारणानं त्यांनी कोरीव मूर्ती केली. आत्मिक जीवनामध्ये कधी कधी देव तुम्हाला वर घेऊन जातो, पण वर गेल्यावर खाली आल्यावर वरच्या अनुभवातनं येऊ नका. तुम्ही सामान्यच राहा. जर सामान्य तुम्ही राहिला तर तुमची कुऱ्हाड. फार सुंदर म्हटलेलं आहे. लोखंड पाण्यामध्ये पडलं आणि तिथं असं म्हटलं कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. हा वाचा. त्याने ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले, तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. पहा मी सिक्वेन्स जो सांगतो तो तुम्ही लक्षात घ्या. मोशे वरून खाली आल्यावर त्यानं काय केलं?
तर 3000 लोकांना मारलं. जमिनीवरती होता मोशे, त्या मरणाऱ्या लोकांना वाचवतो. आणि इकडं काय म्हटलं, तुझी कुऱ्हाड, कुऱ्हाड म्हणजे तुमची सेवा. मोशे सेवा करतो, लोकांमध्ये राहिल्यावर लोकांना वाचवतो. मोशे वर जातो, त्यास लोकांना मारतो. आणि आता तो काय या ठिकाणामध्ये अलीशा म्हणतो की तुझी कुऱ्हाड, तुझी सेवा पडण्याचं कारण काय, तुझ्या कुऱ्हाडीतनं, हा दांड्यातनं कुऱ्हाड निसटली आणि कुठं पडली याची आठवण कर. आणि आता तो म्हणतो तुझी सेवा म्हणजे तुझी कुऱ्हाड तुला परत मिळायला पाहिजे, तर त्याच्यासाठी लाकूड पाण्यामध्ये टाकावं लागणार आहे. लाकूड पाण्यात टाकलं तर पुन्हा तुझी कुऱ्हाड तुला परत मिळणार. म्हणजे काय, तुझी सेवा तुला परत मिळणार. म्हणजे कोणती सेवा, लोकांचं तारण, लोकांचं जीवन वाचणं, लोकांचं परिवर्तन होणं. लोक मारणं ही सेवा नाही, लोक जीवन त्यांचं बदलावं ही सेवा आहे. आता त्याचा संदर्भ काय हो, लाकूड पाण्यात टाकल्यावर का, लाकूड पाण्यात टाकल्यावर लोखंड वर आलं, असं काय कसं शक्य होईल? लोखंड कसं काय पाण्यावरती तरंगेल? लोखंडाला जर पाण्यातनं बाहेर काढायचं तर लवचुंबक टाकावं लागेल, लाकूड कसं काय वर आणणार आहे? आता कुऱ्हाड म्हणजे सेवा आहे आणि लाकूड, लकडी पे लटका नासुरी, क्रुसावरती टांगलेला येशू. जेव्हा लाकूड पाण्यामध्ये टाकलं जातं, येशूचाच प्रतिकात्मक तुमची सेवा पडती, त्यास येशू येऊन ती सेवा त्या जिथं ती पडली तुम्हाला जाणीव झाल्यावरती येशू काय करतो, स्वतः येतो आणि पडलेल्या सेवेला पुन्हा एकदा हातामध्ये घेतो आणि म्हणतो ही तुझी सेवा तुला परत का, कारण तुला जाणीव झाली तुझी कुऱ्हाड कुठं पडलेली आहे. म्हणजे काय हो, कठीण हृदय बदलणं हे कठीण. लोखंड कठीण आहे पण लाकूड त्याला वर आणतं. लोखंड कठीण आहे पण लाकूड त्याला वर आणतं. म्हणजे तुमचं हृदय कठीण असतं पण या हृदयाला उघडण्याचं काम फक्त लाकूडच करतं, दुसरं कोणीच करू शकत नाही. तुम्हाला सेवेचं अंतःकरण कोणता पाळक देऊ शकणार नाही, कोणता संदेष्टा देऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रभूनं तुमच्या हृदयाला स्पर्श केला तर तुमचं कठीण हृदय वर येतं. देवानंच तुम्हाला स्पर्श केला पाहिजे. मोशेचं अंतःकरण कठीण झालं का? कठीण झालं, तो वरून खाली आला. वरून खाली आल्यावर तसंच होतं. वरच्या अनुभवामध्ये तुम्ही स्वतःला ग्रेट समजता. ऐका कसं पतन होतं ते मी तुम्हाला सांगत आहे. खाली तुम्ही लोकांना एकमेकाला तुच्छ मानाल तर तुम्ही मोशेसारखं, तुम्ही लोक मारणार, दांडा निसटणार, सेवा निघून जाणार. पण लोकांना तुच्छ मानण्याच्या ऐवजी लोकांसाठी मध्यस्थी तुम्ही कराल. मोशेकडनं 3000 लोक मारले गेले, तुमच्याकडनं कोण मारलं गेलं का? कुऱ्हाड दांड्यातनं निसटली. तुम्हाला निसटण्याचा अनुभव आणि निसटण्याचा अनुभव येत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही देवासमोर कबूल करावं. काय कबूल करावं? की प्रभू या ठिकाणात माझी सेवा पडली, पुन्हा देवसेवा उभं करेल, पुन्हा देवसेवा उभी करेल. एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी सांगू का? देव तुमची सेवा काढून घेत नसतो. देवाला वाटतं की तुमचा वापर व्हावा. तुम्ही पडता, देवाला अपेक्षित तुम्ही पडाल, पण देव तोपर्यंत उभं करत नाही जोपर्यंत तुम्ही कुठं पडला हे कबूल करत नाही, तोपर्यंत देव उभं करत नाही. हे महत्वाचं आहे बरं का? तुम्ही म्हणाल की मी पडलो आणि मी पडलो नुसतं स्वगत करत बसाल तर तुम्ही कधी उभा राहणार नाही. 7 वेळा पडाल, 7 वेळा उभं राहील, पण त्याच्यासाठी ओरडून सांगितलं पाहिजे, स्वामी हाय हाय. हा आक्रोश आहे, स्वतःला धिक्कार नाही, स्वतःचा नाकार करणं, कबूल करणं की मी इथं पडलो, प्रभू मला उभं राहायचंय, प्रभू माझं मार्गदर्शन कर. पुष्कळ लोक उभं राहू शकत नाही कारण त्यांना स्वतःचा धिक्कार करायला आवडत नाही. स्वतःचा धिक्कार करणं, स्वतःचा नाकार करणं, स्वतःला अवेअरनं, स्वतःला तुच्छ मानणं, ही भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही उभंच राहू शकत नाही. धिक्कार करा स्वतःचा. जोपर्यंत धिक्कार तुमच्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत ते आणि तुम्हाला वर आणत नाही. लाकूडच लोखंड वर आणेल, वधस्तंभच तुम्हाला सेवा परत देणार आहे, दुसरं कोणी देणार नाही, फक्त वधस्तंभ. म्हणजे काय, तुम्ही त्या लाकडामध्ये, आता त्या व्यक्तीनं अलिशानं काय केलं माहिती का? त्या कुऱ्हाडीचा जो दांडा आहे त्या दांड्यामध्ये बरोबर लाकूड घातलं. बरोबर दांड्यात लाकूड गेलं पाहिजे.
म्हणजे काय? हृदयातच क्रूस गेला पाहिजे हो. क्रूस हृदयात गेल्याशिवाय थोडी तुम्हाला सेवा परत मिळणार आहे. तुम्हाला उभं राहण्यासाठी त्याची गरज आहे. आणि म्हणून म्हटलं की त्याची पायरी काय? तुम्हाला देवाजवळ धावा करावा लागेल, तुम्हाला परमेश्वरासमोर नम्र व्हावं लागेल. तिसरी गोष्ट वाचूया, शास्त्रीचं पुस्तक 16वा अध्याय 21 पासून 31 पर्यंतची वचनं. शास्त्रीचं पुस्तक 16वा अध्याय 21 पासून 31 पर्यंतची वचनं. पलिष्ठ्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्याने जखडलं व तुरुंगात धान्य दळावयाला लावलं. पण त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. नंतर पलिष्ठ्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले. ते म्हणू लागले आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन याला आपल्या हाती दिले आहे. त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करीत म्हणाले आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणाऱ्या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणाऱ्या शत्रूला आपल्या हाती दिलं. ते आनंदाच्या भरात म्हणाले शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करेल. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवलं आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबामध्ये उभे केलं. आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशोन म्हणाला ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे म्हणजे मी त्यांना टेकेन. त्या इमारतीत स्त्री पुरुषांची चिकार गर्दी झाली होती. बलिष्ठांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे 3000 स्त्री पुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनानं परमेश्वराचा धावा केला. हे प्रभू परमेश्वरा कृपया माझी आठवण कर. हे देवा फक्त यावेळेस मला बळ दे म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ठ्यांचा एका झटक्यात बदला घेईन. ज्या मधल्या दोन खांबावर ती इमारत आधारलेली होती. त्यातला एक उजव्या हातानं व दुसरा डाव्या हातानं धरून त्यावर शमशोन टेकला. पलिष्ठ्यांबरोबर मलाही मरण येऊ असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरते समय ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. शमशोनाच्या जन्मासंबंधानं म्हटलं की त्याच्या डोक्यावरच्या बटा कधीच कापू देऊ नकोस, कधीच नाही. नाझीर आहे जन्मापासून. देवाने त्याला अनुग्रह दिला आणि सांगितलं की हा जो आहे जन्माला आलेला शमशोन हा माझा व्यक्ती असणार, यानं याच्या बटाचं संरक्षण करायचं. आणि त्या बटांमुळं शमशोनाला एक्स्ट्रा पॉवर देवाकडे मिळाली, वेगळं सामर्थ्य, वेगळा अभिषेक. लक्षात ठेवा, जन्मापासून प्रभूनं प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी वेगळा अभिषेक दिलेला आहे. सगळ्याला सारखा अभिषेक नाही, सगळ्यांचे अभिषेक वेगळे आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अभिषेकामुळेच तुम्हाला पडावं लागणार आहे. अभिषेक नसल्यावर नाही पडत, अभिषेक असल्यावर पडतो. ज्याला अभिषेक नाही त्याला पाडायची गरज काय? तुम्हाला अभिषेक आहे, तुम्हाला देवानं वेगळं केलं, काहीतरी कॉलिंग तुम्हाला दिलं, पाचारण देवानं तुम्हाला दिलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा अभिषेकच तुम्हाला नाश करणार आहे, तुमचा अभिषेकच तुम्हाला पाडणार आहे. मग या अभिषेकाला पाडण्यासाठी आम्ही वचन वाचलं स्तोत्रामध्ये, तो म्हटलं ना, अरे दुष्टा, तू धार्मिकाच्या घराचा नाश करू नकोस, त्याचा घराचा आणि त्याला घराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नकोस. धार्मिकाच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी सैतान दिवस रात्र प्रयत्न करतो. त्याने दलिलेचा वापर केला,
फक्त बट याच्यातलं सामर्थ्य किंवा याच्या बटा काढण्यासाठी त्यांनी दलिलेला आपल्या हाताशी दिलं. परिणाम काय झाला, या शमशोनाला तिने छळलं आणि त्या बलिष्ठांकडनं तिने पैसे घेतले आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शमशोनाचं सिक्रेट त्यांना सांगून टाकलं, याच्या बटा काढल्या की याच्यातलं सामर्थ्य निघून जाणार आहे. म्हणजे तुमच्यातला अभिषेक जावा याच्यासाठी सैतान अहोरात्र प्रयत्न करणार आहे. मग याचा अर्थ असा आहे का, आता अभिषेक गेला, मग देव म्हटलं शमशोना तुझे डोळे फोडले, तुला जात्यावरती बसून दळण कांडण करायचं, आता तू याच्यातच मरून जा. इथं असं लिहिलं की अभिषेक केल्यामुळं बटा निघून गेल्यावर त्याचे डोळे फोडले, त्याला जात्यावरती बसून दळण कांडण करायला लावलं. आता शमशोन एकीकडे म्हणेल मी संपलो. ऐका, शमशोन संपला हे वास्तव आहे, पण शमशोन उभं राहिला हे पण वास्तव आहे. शमशोन संपला हे वास्तव आहे, पण शमशोनानं परत उभं राहिल्यावर जी सेवा केली, शास्त्र सांगतं हयातीमध्ये जेवढे मारले नाही तेवढे शेवटच्या वेळेस त्यांनी मारले. का, धार्मिक 7 वेळा पडला तर पुन्हा उभा राहील असं देवाचं वचन सांगतं. जेव्हा परमेश्वर तुम्हाला उभं करतो आणि ती सेवा तुम्हाला देतो, ती सेवा तुमच्यासाठी पडण्याचा अनुभव असेल, परंतु पडला म्हणजे संपलं नाही. संपण्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट करा, अभिषेकासाठी देवाला परत एकदा हाक मारा. शमशोन पडला, शमशोन संपला. मी ते वाचताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. सगळ्या लोकांनी शमशोनाची स्टोरी ऐकली असेल. गाढवाच्या जाबाडानं 1000 लोक मारले. मी हे बऱ्याच वेळा मी ते ऐकलं पाहिलं, पण एकदा यूट्यूबला त्या शमशोनाचा एक चित्रपट मी बघितला. चित्रपट म्हणजे तेवढा भाग बघितला. 1000 पलिष्ठी तो मारतो आणि ते पलिष्ठी एवढे उंचे पुरे धष्टपुष्ट होते. 1000 लोक एकदम एकावरती चाल करून जातात. इमॅजिनेशन, कल्पना करा हो, 1000 लोकांनी एकाला घेरलंय, 1000 लोक, आणि ते पण चांगल्या शरीरयष्टीचे लोक, पलिष्ठी जे आहेत, उंच अगदी राक्षसासारखे धिप्पाट, ते शमशोनावरती चाल करून येतात. त्याच्याकडे हत्यार नाही, यांच्याकडे भाले आहेत, यांच्याकडं आणि तलवारी आहेत, सगळं काय, आणि शमशोनाकडे कोणतं हत्यार नाही. आणि शमशोन गाढवाचं जाभाड मेलेलं ते पकडतो आणि 1000 लोक, कल्पना तुम्ही करू शकत नाही 1000 लोकांसमोर कसं टिका. अहो 50 लोक चर्चमध्ये हल्ला करणारे म्हणून सांगितलं तर आमची घाबरगुंडी उडती. 50 लोक आले, 20 लोक आले चर्च. अहो याच्याकडे 1000 लोकांना मारण्याची ताकद कुठून आली, पॉवर कसं काय एवढं सामर्थ्य होतं. आणि घडलं काय, एवढा पॉवरफुल शमशोन झाला बटांमुळे. ही कीर्ती लोकांनी ऐकली बरं का. हा शमशोन एवढा पॉवरफुल आहे, 1000 लोक त्याच्यावर एका वेळी चाल करून गेले आणि शमशोनानं 1000 लोकांना मारलं. आता ती स्टोरी सगळ्या लोकांना कळली आणि ही पण त्यांच्या कानावरती बातमी गेली की आता त्या शमशोनाच्या बटा गेल्यामुळे त्याचे डोळे पडले, त्याच्याकडे पॉवर नाही आणि तो आपली करमणूक करण्यासाठी येणार आहे. सगळं गाव लोटलं हो शमशोनाची पॉवर बघायला. नीट आहे का, मी धार्मिक 7 वेळा पडला तर पुन्हा उभं राहतो त्याची स्टोरी तुम्हाला सांगत आहे. जो पडलेल्या व्यक्ती उभं राहिल्यावर काय चरित्र बदललं जातं, काय घटना घडली जाते आणि कशा पद्धतीने प्रभू त्याला उभं करतो त्याच्या संबंधाने बोलत आहे. सगळं गाव शमशोनाला बघण्यासाठी. का तर याच व्यक्तीनं आमच्या पलिष्ठांना मारलं, हा आमच्या छळाचं कारण, हा व्यक्ती आमच्या दुःखाचं कारण, आणि आता त्याला आम्ही करमणूक करताना बघणार आहोत. आता तो गाढवाच्या जाभाडानं कुणाला मारणार आहे. इकडं शमशोन जात्यावरती बसून दळण कांडण करत असताना देवाकडे प्रार्थना करत होता. काय प्रार्थना करतो, देवा पटा घालवल्या, अभिषेक गेला, मला माहिती आता मी पॉवरलेस आहे. जात्याच्या तळीवरती बसून जात्याचं दळण कांडण करताना फुटलेल्या डोळ्यातनं अश्रू काढून म्हणत असेल की प्रभू परत एकदा बटा वाढू दे, फक्त एकदा, परत एकदा त्या बटा उगवू दे. मरण आलं तरी चालेल पण एकदा बटा येऊ दे. आणि त्याच्या अगोदर असं लिहिलं की शमशोनाच्या बटा शमशोनाचे केस हळूहळू वाढू लागले. त्याच्या आधीच्या वचनामध्ये बघा बरं. हां 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 काश्याच्या बेड्याने जकडले, तुरुंगात धान्य दळायला लावले, पण त्याचे मुंडन झाल्यावर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. पुन्हा वाढ पा म्हणजे तो प्रार्थना करत असेल की घालवलंय मी,
घालवलं. मिळालेली गोष्ट अतिशय मौल्यवान आहे बरं का, नीट आहे का? जी गोष्ट प्रभूने तुम्हाला खूप मौल्यवान आहे. मी ज्यावेळेस माझा विचार करतो ना त्यावेळेस मला कळतं की देवानं जे मला दिलं ते अतिशय मौल्यवान आहे, खूप मौल्यवान आहे. पण मौल्यवान गोष्ट काढून घेण्याचा प्रयत्न तो करणारच. शमशनाचं काढून घेतलं. गेल्यावर शमशनाला वाईट वाटलं आणि तो म्हणतो देवा परत एकदा बटा उगवू दे. आणि त्या बटा आल्या. आणि जेव्हा शमशोनाची कीर्ती ऐकून सगळ्या गावाचे लोक, शहरातले लोक सगळे पलिष्ठी जमा झाले आणि 2 मंदिराच्या खांबामध्ये काश्याच्या बेजा बांधून त्या मंदिराच्या पिलरवरती त्याला उभं केलं. त्या शमशोन देवाकडे प्रार्थना करतो फक्त एकदा. काय प्रार्थना करायची माहिती का देवाला? देवा पडलो रे, फक्त एकदा उभं कर, फक्त एकदा. त्यानं तर तुम्हाला 7 वेळा सांगितलं तुम्ही एकदा बोलून बघा, फक्त एकदा. हा सुंदर अनुभव आहे. एकदा प्रभूला तुम्ही शरण जाता, देवा फक्त एकदा. धार्मिक 7 वेळा पडला तरी तुम्हाला माहिती आहे का, एक शब्द देव त्यावेळेस मानवाला आणि त्याच्या पत्नीला त्याने एक शब्द बोलला होता, याच्या बटा वाढू दे, कापू नकोस. यानं बटा कापल्या, कापल्यावर अभिषेक गेला. आता परत एकदा तो पश्चाताप करून काय म्हणतो, ते सामर्थ्य, बटांमधलं सामर्थ्य परत एकदा दे. आता देवाने कसा काय शब्द बदलला? का तर देवाला शमशोन मारायचा नव्हता. शमशोनाचा जन्म हा पराक्रमासाठी आहे, तुमचाही जन्म पराक्रमासाठी आहे. तुम्ही कशाला मारताय? उभं राहा. उभं असं तसं राहू नका, शमशोनासारखं उभं राहा. शमशोन देवाजवळ प्रार्थना करतो, प्रभू परत एकदा तो अभिषेक मला दे. अच्छा काय लिहिलं त्यांनी? तेव्हा शमशोनानं परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा. 28 वचन, कृपया माझी आठवण कर, माझी आठवण कर. हे देवा फक्त यावेळेस मला बळ दे. म्हणजे हीच गोष्ट, उभं राहायचं तर परत एकदा देवाकडे तीच ताकद मागा ज्या ताकदीमुळे तुम्ही वेगळे ठरलेला आहात. ज्या ताकदीमुळे तुम्ही वेगळे ठरलेला आहात तीच ताकद देवाकडे मागा. मला माहिती माझ्यातली ताकद गेली, मी देवाकडे तीच ताकद मागतो. कोणती? जेव्हा माझ्या घशाची ताकद मला परत दे. मग मी प्रार्थना केल्यानंतर माझी ताकद परत येणार आणि हे तुम्हाला सांगतो मी त्याच्यापेक्षा चांगलं परत बोलणार आहे. का तर प्रभूकडे ते मागणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की देवानं चुकीचं केलं, मी म्हणत नाही देवानं त्याच्यामध्ये काय नाही. हो, देव तो देव आहे. काहीतरी माझ्याकडनं घडलं असेल की ज्याच्यामुळं माझ्यातली ताकद त्याला काढावीशी वाटली असेल. मग संपलं नाही, परत एकदा उभं करतो देव. परत मागा तर त्याच्याकडं, प्रभू परत एकदा उभं कर, परत एकदा उभं. शमशोन म्हणतो देवा तेच बल मला परत दे. कान देऊ नाही का? जिथं ज्या जागेवर जे बल तुमच्याकडे होतं तेच बल तुमच्याकडे असेल. शास्त्र सांगतं शमशोनानं त्या दिवशी जे मारलेले लोक होते अख्ख्या हयातीमध्ये तेवढे मारले नाही, त्याच्यापेक्षा जास्त लोक मारले. 30 वर्षाच्या सेवेत घडलं नाही, पण उर्वरित सेवेमध्ये याच्यापेक्षा मोठं होईल. हेच प्रभू तुमच्या बाबतीमध्ये घडवतो. म्हणून गिव्ह करू नका. हो, सोडायचंच नसतंय. पडलाय उभं राहा. परत पडायचं, झाडायचं, उभं राहायचं. लगेच माघार घ्यायची नाही. आता सगळं आम्ही लगेच डिसिजन, सगळं संपलं, आता काही खरं नाही. आणि सैतान एवढाच डायला काढतो, संपलं ना, बरं झालं, चल तुला गाडतो. मरणार तर सगळेच, पण शमशोनासारखं मरण येऊ द्या. जेव्हा तो मरायला लागला ना, तेव्हा जे त्याची गंमत बघायला आले तेच त्याच्यावर मेले. इतिहास बनून गेला. एकदा देव तुम्हाला उभं करतो, उभं केल्यावर तुम्ही इतिहास घडवणारे लोक बनता. म्हणून उभं राहा, म्हणून उभं राहा. प्रभू परत एकदा इतिहास घडवणाऱ्या लोकांसारखं तुम्हाला उभं करेल. अजून एक वचन वाचू मग संपू. मला काय करू, त्याला मी बोललो होतो, त्याची बिचाऱ्याची एसटी 12:30ला. मी त्याला म्हटलं तुझं 12ला चर्च सोडल का, तर तुला त्याची एसटी बिचाऱ्याची जाते. मग तो उतरून दुसऱ्या एसटीमध्ये बसून 7 किलोमीटर चालत जातो घरापर्यंत. ठीक आहे. तो बोलता बोलता तो बोला, पण म्हटलं तुमचा संदेश नाही संपवायचा, तर काय करू, तुम्हाला सांगितल्याशिवाय मला पण असं वाटतं. मग तू जातो तर तो जा, नको
त्याला वाटतं त्याच्या बाटा जातील. मत्ती 14:28-32. तेव्हा पेत्रानं उत्तर दिलं, इकडे प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून, तेव्हा पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्यानं म्हटलं ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरलं व म्हटलं, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहोत. आता पहा, धार्मिक 7 वेळा पडला तरी इकडं पेत्र 12पेक्षा वेगळा आहे. लक्षात ठेवा, 12 धार्मिक आहेत, पण पेत्र या 12पेक्षा वेगळं आहेत. आता यांची धार्मिकता काय? यांची धार्मिकता फक्त नावेद बसायची. नीट आहे का? मी जे सांगत आहे अशा लोकांसाठी माझा संदेश असेल की ज्या लोकांना पडल्यानंतर देवानं मोठ्या प्रमाणात वापरावं, ज्यांना पडलेत पण त्यांना देवाने मोठ्या प्रमाणात वापरावं, त्यांच्यासाठी आजचा संदेश आहे. शमशोन पडला, पुन्हा उभारला, आणि पुन्हा उभा राहिल्यानंतर शमशोनाकडनं देवाने इतकी मोठी सेवा करून गेली की असं पाहतो की त्यानं हजारो बलिष्ठ मारले, पण मारताना त्याच्यापेक्षा जास्त मारले. म्हणजे ते मोठी सेवा करून घेतली. इकडं 12 शिष्यांपैकी 11ला येशूनं रागवलं नाही. नीट आहे का? पेत्राला तो म्हटला, अरे काय म्हटलं त्याला? अरे अल्पविश्वासी. कुणाला म्हटला? मग ती बाकीची विश्वास येते का? ते बाकीचे काय म्हटले? कशाला आगावपणा पेत्रानं करायचा? चालता येत नाही तर गपचूप बसायचं ना. मग दुसरा म्हणलं, बरं झालं आपण नाही गेलो, नाहीतर आपल्याला हेच ऐकवलं असते. पेत्राला नेहमी शहाणपणा करायची सवयच आहे. कुठे बी गेला तर गो भाव मारतो, इम्प्रेशन व्हायला जातो गुरुजीवर. तो पेत्र आहे. पडो झडो आयुष्य वाढो. 12 येशू पाण्यावरती चालत होता. येशूला त्यांनी पाहिलं आणि आतमध्ये एक उत्स्फूर्तपणे वाणी आली. नीट आहे का? गुरुजी तुम्ही असाल तर ये म्हणा. येशू म्हटलं, ये. जसं मी चालतो तसं तुला चालायचं तर ये. ऐका, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठी कर्म करेल. तो म्हणतो ये. माझ्यावर विश्वास ठेवणारा, 11 शिष्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी विचारलं पण नाही, गुरुजी तुम्ही आहे का? कोण आहे? भूत आहे का? काय? ते विचारायच्या भानगडीत पडले. ते भूत असेल तर झोपून घेऊ, दिसणार नाही. कशाला बघायचं? येशू गुरुजी तुम्ही आहात, मला ये म्हणा. येशू म्हटलं ये. ये म्हटल्याबरोबर तो येशू चालला तसा पेत्र पण चालायला लागला. आणि पेत्र चालता चालता पडला, बुडला. चालल्यावर बुडणार ना, न चालता कसं काय बुडणार आहे? सेवा केल्यावर पडाल, न करता कशी पडणार आहात तुम्ही? पण पडलं म्हणून संपलं नाही. पडलं तर एकदा आवाज तर देऊन बघा, प्रभू मी बुडत आहे. लक्षात ठेवा, शिष्य हसतील पण येशू परत उभं करेल. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगू का, 11 शिष्यांनी पवित्र आत्मा मिळाल्यावर, एकतर मेला 10 राहिले, पण पवित्र आत्मा मिळाल्यावर 10 उभं राहिले नाहीत. पण प्रभूनं त्याला पडताना उभं केलं म्हणून पेत्र उभा राहिला आणि 3000 लोकांचं तारण त्यानं केलं. हे उभं राहण्यातली ताकद आहे. म्हणून म्हटलं पड पण उभं राहा. पडून तिथं थांबू नका, संपू नका स्वतःला. जेव्हा तुम्ही संपवण्याचा विचार करता तिथं प्रभू बरं तुम्हाला तो का उभं करतो, का तुम्हाला पुढे नेतो. स्तोत्र 23 त्याचं 3रं वचन, एक वचन ते तुम्हाला फार मार्गदर्शक आहे. 23 वचन, स्तोत्र 23 आणि 3. तो माझा जीव ताजा तवाना करतो. माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावासाठी
आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. कुणासाठी चालवतो तो? तो तुमच्या नावानं तुम्ही नाही चालणार. शमशोनाला शमशोनाच्या नावानं नाही उभं करायचं. पास्टर तेलोरेच्या नावानं त्याला उभं नाही करायचं. कोणाच्या नावानं उभं करायचंय? सर्वसमर्थ देवाच्या नावानं. कारण माझा देव नीतिमान आहे आणि तो त्याचं नीतिमत्व मला देतो. माझं पडलेलं नीतिमत्व नाही. पेत्र बुडायला लागला हे नीतिमत्व नाही. तिथं एकच वाक्य, पेत्र पाण्यात बुडाला. पण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पुन्हा पेत्र बुडला नव्हे, बुडलेल्या पेत्रानं 3000 लोकांचं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश केला. हे उभं राहण्यामधली ताकद आहे प्रियांनो. एक काळ तुम्ही बुडलेले असाल पण तुमची साक्ष असली पाहिजे, मी बुडलो, मी पडलो, मी उभं राहिलो आणि प्रभूनं माझा वापर केला. देवाच्या राज्यासाठी तयार व्हा, देवाच्या राज्यासाठी आवाज द्या. म्हणून लक्षात ठेवा, धार्मिक 7 वेळा पडला तरी. आता एक कन्क्लुजन तुम्हाला सांगतो. पडणाऱ्याला पडू देऊ नका, तर पडणाऱ्याला उठण्यासाठी प्रोत्साहन द्या. हे ख्रिस्ती जीवन आहे बरं का. काय ख्रिस्ती जीवन आहे? एक पडला म्हणून त्याला पडू द्यायचं नाही, त्याच्यात मरू नाही द्यायचं. पडलेल्या व्यक्तीला उभं करून जसं प्रभूनं त्याला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन करून दिलं, त्या पद्धतीने आम्ही 7 वेळा पडला तरी त्या व्यक्तीच्या उठण्याची वाट आम्ही पाहिली पाहिजे. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. म्हणून लक्षात ठेवा, धार्मिक पडत नाही असं म्हणू नका. धार्मिक पडू शकत नाही हा पण विचार डोक्यातनं काढून टाका. धार्मिक पडतो पण देव त्याला परत उभं करतो आणि देवाला त्याला उभं करण्यामध्ये आनंद आहे. आणि प्रभूचा आनंद हा सकाळी त्या लोकांसाठी. मी कोणी सेवा करणारा सेवक जर आज देवाचं वचन ऐकत असेल, मी त्या देवाच्या सेवकाला सांगेन, काही चुका तुझ्या जीवनामध्ये घडल्या असतील, काही लोक असतील असे ज्याने आत्मिक जीवनामध्ये पुष्कळ चुका करून संपण्याचा अनुभव आला असेल. तू चर्चला जाण्याचं बंद केलं असेल, तू सेवा करण्याची बंद केली असेल, पण आजचा संदेश प्रभू तुला सांगत आहे, उभं राहा. कोणी नव्हे पण देव पुन्हा एकदा तुला वापरून घेईल. त्याच्यासाठी आपलं जीवन देवाच्या हातामध्ये. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया, नेत्र बंद करू. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. अरे दुष्टा, धार्मिकाच्या विश्रांती स्थानाला धक्का देऊ नकोस. तुमच्या विश्रांतीच्या स्थानाला त्यांनी धक्का दिला असेल, परंतु आता प्रभू तुम्हाला एक आव्हानात्मक संदेश देतोय. पडणारे पुन्हा उठतील. पडणं ही स्वाभाविक प्रोसेस आहे, पण उठणं हा गौरवी अनुभव आहे. गौरवी अनुभव. काय आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत का? कबूल करत आहोत का? प्रभू आम्ही पडलो. तुझी कुऱ्हाड कुठे पडली? कुठं पडला? कोणत्या कारणानं अभिषेक गेला? कशामुळं बटा गेल्या? आणि आता ज्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत त्या अवस्थेमध्ये ना आमच्याकडे विश्वास आहे, ना आम्हाला रस्ता दिसतो, ना आमच्याकडे पावर आहे. परंतु शमशोन देवाकडे प्रार्थना करतो, देवा परत केस उगवले, आता अभिषेक येऊ दे. काय आज दुपारी आम्ही देवाला आरोळी मारण्यासाठी तयार आहोत का? शमशोनाची आरोळी प्रभूपर्यंत गेली, का आमची आरोळी देवाकडे जात नाही? आज एक आव्हानात्मक संदेश आहे. पडलेले उभं करणं हे आमचं काम आहे. आशा दाखवूया लोकांना. जर ते पडले तर ते नरक भरेल, पण ते उभे राहतील तर जसं पेत्राच्या उपदेशानं 3000 लोक ख्रिस्ताकडे आले. हे सर्वशक्तिमान देवा, अतिशय नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येतो. तो अहंकार, तो गर्व
जो मोशे वरून खाली आला त्यामुळे 3000 लोक मारले गेले. देवाच्या सहवासात राहून आम्ही लोक मारू नये. पेत्र वरून खाली आला, डोंगरावरून खाली आला, माडीवरच्या खोलीतनं खाली आला, त्याने 3000 लोक जिंकले. तो अनुभव आम्हाला दे. ते पवित्र आत्म्याची कृपा आम्हाला पुरव प्रभूची. तेव्हा आज दुपारी मी त्या सर्व लोकांची आठवण करत आहे, ज्यांना तू निवडलं, ज्यांना तू वेगळं केलं, वेगळं अनाइंटिंग दिलं. दुष्टानं त्यांच्या तंबूला धक्का मारला, त्याच्या आत्मिक जीवनामध्ये आघात केला. असे तुझे सेवक असतील, मंडळीमध्ये सेवा करणारे लोक असतील, त्याने आपलं स्थान, आपली जागा, आपला दर्जा टिकवू शकले नाहीत आणि त्यांची आशा संपलेली असेल. प्रभूजी, माझी प्रार्थना असेल हा संदेश ज्यावेळेस त्या लोकांकडे जाईल तेव्हा त्यांनी परत एकदा उभं राहावं, परत पेत्र तयार व्हावेत, परत शमशोनाच्या बटा याव्यात. ते पश्चातापी अंतःकरण दे माझ्या देवा. जसं उदळ्या पुत्र म्हणतो मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि म्हणेल बाबा तुमच्या विरुद्ध विस्वर्गाविरुद्ध पाप केलं, त्याच्या बापानं पुन्हा आपला मुलगा म्हणून त्याला स्वीकारलं. प्रभू तशीच प्रार्थना अनेक पतन पावलेल्या, माघारी गेलेल्या, पडलेल्या धार्मिक लोकांसाठी मी करतो की त्यांनी म्हणावं, ती जाणीव होते प्रभूची. कुणाचा नाश होणे तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ही तुझी अपेक्षा आहे. परंतु आमच्या चुका, आमच्यातलं आज्ञाभंगपणा, जसं आदामानं फळ खाऊ नको म्हणून त्यानं खाल्लं आणि एदेन बागेतली शांती त्याला आता जगात पृथ्वीवर मिळू शकली नाही. आज आम्ही त्याच भावनेने तुझ्याकडे येत आहोत प्रभूजी. आम्हाला तुझी शांती हवी आहे, तुझी शांती हवी आहे. रिस्टोर कर एकेकाला, बांधणी कर एकेकाची प्रभूजी. हा संदेश फक्त एका मंडळीपुरता मर्यादित नाही, तर ही जगातल्या प्रत्येक मंडळीमध्ये असणारे विश्वासणाऱ्याची गरज आहे, प्रत्येक धार्मिक व्यक्तीची गरज आहे माझ्या देवा. म्हणून ऐकणाऱ्याने अनेक लोकांना हा संदेश शेअर करावा, जेणेकरून पडलेल्या व्यक्तीनं उभं राहावं. ती प्रोसेस सुरू होऊ दे, ती प्रक्रिया सुरू होऊ दे माझ्या देवा. काय गमावलं याची जाणीव त्यांना होऊ दे, टोचणी लागू दे अंतःकरणाला. धार्मिक 7 वेळा पडला तर पुन्हा होय प्रभू आम्ही देखील पडलेलो होतो आहोत, पण आजच्या संदेशानं पुन्हा एक नवीन आशा तो आम्हाला दिली. तू चांगला आहेस, तू आमचा हात सोडत नाही, तू आमचा त्याग करत नाहीस. शमशोन जात्यावरती बसून दळण कांडत करून मरावं आणि त्याने इतिहास बनवून लोकांच्या थट्टेचा विषय बनावा असं तुला वाटलं नाही, तर शमशोनानं मरताना इतिहास करावा ही अपेक्षा तुला होती प्रभूजी. माझी प्रार्थना तशीच आहे. असे अनेक शमशोन आमच्या महाराष्ट्रात असतील, ते उभं कर का, तर त्यांनी मोठा पराक्रम या महाराष्ट्रात करावा आणि हजारो आत्म्यांचं, लाखो आत्म्यांचं तारण होऊ दे. एपिस्कराच्या मंडळीला जसं पत्र लिहिताना तू कुठून पडली याची आठवण कर, तसं याही मंडळीला कुठून पडली याची आठवण होऊ दे. एपिसची मंडळी ही आमची मंडळी आहे आणि आम्हाला देखील त्या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ दे प्रभूची. ज्या उद्देशानं तू स्थापना केली तो उद्देश आमच्याकडनं तुस्वर सुद्धा डळू देऊ नकोस. लोक अडचणी, समस्या घेऊन आलेत, पण सगळ्यात मोठी समस्या देवाची संगती आहे. ती असेल तर सगळेच प्रश्न दूर पडणार आहेत. बांधकाम लवकर पूर्णतेत जाऊ दे प्रभूची. फास्ट व्हावं, कामगारांना शक्ती, ज्ञान, बुद्धी सगळ्याचा पुरवठा कर आणि एक सुंदर भव्य मंदिर तयार होऊन त्याच्यामध्ये तुझी आराधना, तुझी उपासना व्हावी यासाठी तू सहाय्य कर. आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. आम्ही तुझी स्तुती करत तुला गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो.